heifer, spotless and pure, brought the cleansing that would endure. In the fire, the sacrifice burned. For redemption, His love we learned. He is the Lamb of God. He gave His life to take our sins abroad. From the cross, redemption flows. The red heifer's blood, His love shows. A strange picture here. तुम्हाला एक आज वेगळं चित्र या ठिकाणी पुढे दिसत असेल. The red heifer. तांबूस कालवड. People will say, what is this now? आता लोक विचारतील की हे काय आहे. This is the red heifer. याला तांबूस कालवड म्हणतात. And it has got one of the strangest biblical background based on our Lord and Savior Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला धरून आणि पवित्र शास्त्राला धरून या तांबूस कालवडीची एक पार्श्वभूमी आहे. Unlike any other sacrifice the Old Testament people had, this was the strangest. आणि जुन्या करारातल्या लोकांनी जी सगळी अर्पण केली त्यातलं हे जे एक केलं ते फारच विचित्र असं अर्पण होतं. Even till today, आजपर्यंत the Jewish people are not finding a red heifer. यहुदी लोकांना, ज्यूइश लोकांना तांबूस कालवड सापडत नाहीये. The offerings are strange about this red heifer. आणि या तांबूस कालवडीनं किंवा तांबूस कालवडीची जी अर्पण केली गेली ती विचित्र होती. Today all over the world, आज संपूर्ण जगात the Jews are observing this day as the Pesach day, that is the Passover day. आज पेसाक म्हणून यहुदी लोक किंवा ज्यूइश लोक अख्ख्या जगभरामध्ये वलांडणाचा हा दिवस पाळतायत. They have got three important days. 3 महत्वाचे दिवस आहेत त्यांच्याकडे. Pesach, that is Passover. पेसाक म्हणजे वलांडण किंवा पासोवर. Shavuot, that is the day when the Torah was given. शावोत म्हणजे ज्या दिवशी तोरा देण्यात आला. Sukkot, the day of tabernacles. आणि सुकोत म्हणजे निवास मंडपाचा दिवस. Three very important festivals the Jews observe. हे अतिशय महत्वाचे असे 3 सण ज्यूइश लोक किंवा यहुदी समाज साजरा करतो. Even today, आजपर्यंत आजही if you go to Israel, जर तुम्ही इस्रायल या देशी गेला go to Jerusalem, आणि इस्रायल मध्ये जर यरुशलेमेला गेलात that place will be flooded with the people. तर तुम्हाला आज लोकांनी भरलेली दिसेल यरुशलेम. I'm telling you, मी सांगतोय ते नीट ऐका. we as Christians, we ought to learn a lot from these people. आणि आपण ख्रिश्चन या नात्याने या ज्यूइश लोकांकडून किंवा यहुदी लोकांकडून फार काही बरंच काही शिकण्यासारखं आहे. We have got youth churches, we have got cathedrals, we have got places to worship. आपल्याकडे मोठे मोठे चर्च बांधलेले आहेत. आपल्याकडे मोठ्या मोठ्या इमारती बांधलेल्या आहेत. आपल्याकडे मोठ्या मोठ्या जागा देवाची आराधना करण्यासाठी आहेत. But how many really spent these 5 days or 6 days or this Passion Week completely for the Lord? परंतु किती लोक खरोखर किंवा किती ख्रिश्चन लोक खरोखर हा पवित्र सप्ताह देवाची आठवण करून देवासाठी ठेवतात आणि देवाची आराधना करतात हे माहित नाही. If people of the flesh are so strong, देहातले लोक जर इतके बलवान ठरू शकतात, how much more the people of the spirit? ते देहातले आहेत, दैहिक आहेत आणि ते जे इतके बलवान असू शकतात देवाच्या आराधनेत, तर मग जे आत्म्यातले लोक आहेत तुमच्या माझ्यासारखे, ते आपण देवाच्या आराधनेत किती पुढे असायला पाहिजे. Amen. Amen. All that they have is a wall. आज ज्यूइश लोकांकडे जे काही आहे ते एकच आहे, ती भिंत. They have the western wall. त्यांच्याकडे वेस्टर्न वॉल नावाची एक भिंत आहे. Only one wall. एकच भिंत आहे. But thousands gather together today to worship God. पण हजारो लोक आज त्या एका ठिकाणी देवाची आराधना करायला गोळा होतात. All over the world. अख्ख्या जगात They may stay anywhere. राहतील कुठेही कदाचित हे ज्यूइश लोक, Their heart will be in Jerusalem. पण त्यांचं हृदय यरुशलेममध्ये अडकलेलं असतं.
If they are outside Israel, they will face Israel and bless the Lord. जर ज्यूइश लोक किंवा ज्यूइश समाजातले लोक इस्रायल पेक्षा इतर कुठल्या देशात राहत असतील तर मग कमीत कमी ते इस्रायल देशाकडे आपली दिशा लावून देवाची आराधना करतात. If they are in Israel, they will face towards the Jerusalem temple and worship the Lord. आणि जर ते इस्रायल देशामध्ये कुठेतरी राहत असतील तर यरुशलेमेतलं जे मंदिर आहे त्या मंदिराकडे नजर लावून ते प्रार्थना आणि आराधना करतात. Even today, आजही morning, afternoon, evening, daily prayers are conducted for the past 2000 years. आजही सकाळ दुपार आणि संध्याकाळ दर दिवशी या ज्यूइश लोकांच्या प्रार्थना होत आहेत, केल्या जात आहेत. 2000 वर्ष झाली या गोष्टीला. Not in the temple. मंदिरात नाही. They don't have a place. का आता मंदिराची जागा त्यांच्या ताब्यात नाही. Only a wall. मग आता काय आहे त्यांच्याकडे? यरुशलेमेत एकच वेलिंग वॉल नावाची भिंत आहे जी त्यांच्या ताब्यात आहे. All the sages, from children to the elderly, all gathered there. From morning, afternoon, even nights they have worship. लहान थोरापर्यंत सगळे त्या वॉल पाशी त्या भिंतीपाशी देवाची आराधना करायला जमा होतात. दिवस आणि रात्र हे चालूच असतं. They don't have place. त्यांना जागा नाहीये देवाची आराधना They करायची. stand there and worship God. मग ते त्या वेलिंग वॉल पाशी उभे राहतात आणि देवाची आराधना करतात. They कोण touch ज्यूइश the लोक? wall and worship ते God. त्या भिंतीला असा स्पर्श करतात, भिंतीला हात लावून अशी प्रेयर करत राहतात. And here our traditional Christians are selling lands in India. आणि इथं आज पारंपरिक ख्रिश्चन लोक नामधारी मिशनरी लोकांनी दिलेल्या जमिनी विकायला बसले. आज देवबाप्पाच्या जमिनी विकायला बसले. And there they don't have a place. आणि तिथं यहुदी समाजाकडे आज आराधनेची जागा नाही. Everything is conducted near the wall. आणि सगळं त्या भिंतीपाशीच ते लोक करतात. In rain, sunshine, in winter, in hot summer, all outside. सगळ्या ऋतूंमध्ये बरं का, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, सगळ्या ऋतूत त्यांची आराधना, त्यांचं देवासंबंधीचं सगळं काही त्या एकाच भिंतीपाशी चालतं जिचं नाव वेलिंग वॉल. Bar mitzvah is conducted there outside the wall. तिथेच सगळा उत्सव ते लोक साजरा करतात. Bar mitzvah means a child when he becomes 13 years of age he is allowed to read the Torah. बार मित्सव म्हणजे 13 वर्षाचं लेकरू झालं की त्याला येऊन तोरा वाचायची परवानगी मिळते. तो उत्सव There it is done. तिथेच त्या वेलिंग वॉल पाशी करतात ते. When the soldiers join the army जेव्हा शिपाई सैन्यात भरती होतात and when they are given those certificates, इस्रायली देशात जेव्हा शिपाई सैन्यात भरती होतात आणि त्यांना सर्टिफिकेट दिली जातात, there at the wailing wall they are given two things in hand. वेलिंग वॉल पाशी दोन गोष्टी त्यांना दिल्या जातात. One a gun, second the Bible. त्या शिपायांना एक बंदूक आणि दुसरं बायबल हातात दिलं जातं त्या वेलिंग वॉल पाशी. इस्रायली How सैनिकांना far we are, आपण किती लांब आहे, because we are living under grace. आपण किती लांब आहे. पुष्कळ अजूनही उणा मी प्रभू, पुष्कळ अजूनही उणा. Yes, we are living under grace. आपण कृपेखाली राहतो ना. We have got a place, आपल्याला जागा आहे but we are not bothered. We want to sell the place पण away. काय परवा नाही. जमिनी विकायला बसलेत सगळे. They have got one wall. त्यांच्याकडे एकच भिंत आहे. More than 2000 years they have been there worshiping every day, morning, afternoon, night. आणि 2000हून जास्त वर्ष आज होऊन गेली. दिवस रात्र हे ज्यूइश लोक त्या एका भिंतीपाशी देवाची आराधना करतात, पण करतात आणि करतात. See the love of God. किती प्रेम. All the great sages, great writers, great men of God, of the Jewish people, they all gather there, they stand there and they have daily services. जे ज्यूइश समाजातले किंवा यहुदी समाजातले सगळे महान थोर देवाचे संत आहेत, देवाचे सेवक आहेत, ते सगळे त्या भिंतीपाशी जमा होऊनच सर्व्हिस घेतात, सभा घेतात. And from 1948 to 1967, when the Arabs took over even that wall, when they couldn't worship there, they were crying every day in their homes. आणि 48 ते 67 या दरम्यान 1948 ते 1967 या सगळ्या सालांमध्ये जेव्हा अरबी लोकांनी या भिंतीचा ताबा घेऊन टाकला, वेलिंग वॉलचा, तेव्हा तर या यहुदी लोकांना काही सुचेना काय करायचं. आणि प्रत्येक यहुदी माणूस, प्रत्येक ज्यूइश माणूस आपापल्या घरामध्ये रडायचा की ती भिंत आमची आम्हाला परत मिळावी. Today they got the wall. आणि आज कमीत कमी ती भिंत या ज्यूइश लोकांच्या ताब्यात परत आलेली आहे. Can a Christian worship before the wall? एखादा ख्रिश्चन माणूस एखाद्या भिंती समोर आराधना करू शकतो का? No, 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 no. नाही जमत.
He wants a church. ख्रिश्चन म्हणजे आम्हाला चर्च हवं, We want places, we want this, we want that. आम्हाला जागा नीट हव्यात, आम्हाला असं हवं, आम्हाला तसं हवं. How true it is, किती खरं आहे की नाही, isn't it? है की नाही? People are selling off lands. लोक जमिनी विकतात. देवबाप्पाच्या जमिनी विकायची गोष्ट आहे का? One greater than the temple is here. मंदिराहूनही जो जास्त महत्वाचा तोच आज इथे आला. One greater than Solomon is here. सलमोनापेक्षाही जो महान तोच अवतरला. The Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त ज्याचं नाव आहे. Praise the Lord. Amen. And today is the day of the Passover. आणि आज वलांडणाचा दिवस आहे. Today, आज 2000 years back, 2000 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी our Lord Jesus Christ became the Passover lamb. आपला प्रभू येशू ख्रिस्त वलांडणाचं कोकरू झाला. On the 10th of Nisan, he came into Jerusalem. निसानच्या 10व्या दिवशी यरुशलेमेत त्यांनी प्रवेश केला. On the 14th, he was crucified. निसानच्या 14व्या दिवशी त्याला वधस्तंभी खिळलं. Amen. Amen. And so today we are going to study about the red heifer. तर आज मी या तांबूस कालवडीवर तुम्हा लोकांना काही शिकवणार आहे. We'll open our Bibles to Numbers 19, 1 to 3. सर्वांनी आपलं बायबल उघडा. गणना 19, 1 ते 3. Why I shared about Israel right now is to show you the importance these people give to God and the place. इस्रायल विषयी आणि ज्यूइश लोकांविषयी मी आता तुम्हाला का सांगितलं माहितीये की ही ज्यूइश लोक देवाला आणि या देवाच्या जागेला किती महत्व देतात हे आपल्या सारख्यांना समजावं म्हणून मी हे बोललो. We'll open our Bibles to Numbers 19, 1 to 3. तर गणना 19वा अध्याय त्यातली 1, 2 आणि 3 ही वचनं आपण यावेळेस वाचणार आहोत. Now the Lord spoke to Moses and Aaron saying, this is the ordinance of the law which the Lord has commanded, saying, speak to the children of Israel that they may bring you a red heifer without blemish, in which there is no defect and on which a yoke has never come. You shall give it to Eleazar the priest, that he may take it outside the camp, and it shall be slaughtered before him. This is the word of the Lord. गणना 19, 1 ते 3. आणि यहोवा मोशेशी व अहरोनाशी बोलला आणि यहोवा त्यांना म्हणाला, जो विधी यहोवाने आज्ञा करून सांगितला त्याचा नियम हाच आहे. इस्रायलाच्या संतानांशी बोल, त्यांना सांग की त्यांनी तांबड्या रंगाची निर्दोष कालवड, जिला काही खोट नाही, जिच्यावर कधी जू घातले नाही, अशी तुझ्याकडे आणावी आणि तुम्ही ती एलाजार याजकाला द्या. मग त्याने तिला छावणीच्या बाहेर आणावे आणि कोणा एकाने तिला त्याच्या समोर कापावे. Now all the ordinances and all the rights given here in the Old Testament point out to only one person, the Lord Jesus Christ. आता जुन्या करारामध्ये जे सगळे विधी रचून दिलेले होते ते एकाच व्यक्तीकडे आपल्याला नेतात आणि तो व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. Amen. आमेन. Because कारण if you want to hear that, जर तुम्हाला ते ऐकायचं असेल, Jesus himself said, येशू स्वतः म्हणाला. what did he say? येशू काय म्हणाला? Moses wrote of me. मोशेने माझ्याविषयी लिहिले. Praise God. Hallelujah. That means म्हणजे the full Torah Moses wrote, but he wrote pointing out to Jesus Christ. संपूर्ण तोरा मोशेने लिहिला, पण प्रभू येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवत लिहिला की प्रभू येशू ख्रिस्त तो. That means याचा अर्थ Jesus is saying येशू जणू असं म्हणत आहे, the true heading of all the 5 books should be the revelation of the Lord Jesus Christ. तोरा मधल्या सगळ्या 5 पुस्तकांचं नाव किंवा शीर्षक ऍक्च्युअली प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण असं असायला हवंय. Amen. आमेन. Genesis, उत्पत्ती, it should be said as the revelation of Jesus Christ. उत्पत्तीचं नाव असायला पाहिजे येशूचे प्रगटीकरण. Exodus, निर्गमचं नाव असलं पाहिजे it should be said as the revelation of Jesus Christ. येशूचे प्रगटीकरण. Leviticus, लेविय, it should be said as the revelation of Jesus Christ. लेवियचं नाव असलं पाहिजे येशूचे प्रगटीकरण. Numbers, it should be said as the revelation of Jesus Christ. गणना पुस्तकाचं नाव म्हटलं तर असायला पाहिजे येशूचे प्रगटीकरण. Deuteronomy, अनुवाद, it should be said as the revelation of Jesus Christ. अनुवादाचं नाव असलं पाहिजे येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण. Because कारण Jesus said, येशू म्हणाला, Moses wrote about me. मोशेने माझ्याविषयी लिहिले. He wrote about me in types and shadows. मोशेने माझ्याविषयी सावली पद्धतीनं आणि दर्शकात्मक रित्या लिहिले. Amen. Amen. First the shadow comes. सगळ्यात अगोदर सावली येते. When the sun is behind you, जेव्हा सूर्य तुमच्या मागे असतो shadow comes first. तेव्हा सावली अगोदर पडते ना. When the sun is over your head, आणि जेव्हा सूर्य तुमच्या डोक्यावर येतो the shadow and the person become one. मग सावली आणि व्यक्ती एक बनतात. And then after some time, आणि मग काही वेळानंतर what happens? काय होतं? The shadow has to go behind. सावली मागे जाते, व्यक्ती पुढे When the असतो. sun rises completely, आणि जेव्हा सूर्य पूर्णपणे पुढे येतो, मावळायला लागतो, तेव्हा ती सावली मागे जाते, व्यक्ती पुढे येतो. sun, the Lord Jesus Christ has risen. प्रभू येशू ख्रिस्त आता उगवला आहे And the shadow has gone back. आणि सावली मागे गेलेली आहे. And once you
once you get the substance, then the person, then you don't need the shadow. आणि एकदा तो खरा व्यक्ती आपल्या हातात आल्यानंतर सावलीची आपल्याला गरज नाही. So Jesus is the key. तर येशू गुरु किल्ली आहे. The key of the 5 books of Moses. येशू ख्रिस्त मोशेनं लिहिलेल्या बायबल मधल्या पहिल्या 5 पुस्तकांची किल्ली. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. Now there are so many things written in the Old Testament जुन्या करारात बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत which typifies the Lord Jesus Christ. ज्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच आपल्याला शिकायला मिळतं. And many times we don't go into it आणि बऱ्याच वेळेला जुन्या करारातल्या या गोष्टींमध्ये आपण जात नाही. because it is not in a good taste to go into the shadow when the reality has come. कारण की वस्तुस्थिती जेव्हा आलेली असते तेव्हा मग सावलीत जाण्यात आपल्याला जास्ती चव आणि मजा वाटत नाही. But at times you have to speak about the shadow that you may see the truth in a better way. पण कधी कधी सावलीविषयी बोलायला लागतं का की तुम्हाला सत्य व्यवस्थित दिसावं. Amen. Amen. You can glory in it, you can bask in it, you तुम्ही can काय- enjoy the truth. तुम्ही त्या सत्याचा आनंद मग घेऊ शकता. तुम्ही त्या सत्याविषयी मग वैभव बाळगू शकता. Because Paul said कारण पॉल म्हणाला in Hebrews 9:5, इब्री 9:5 we cannot now go into every detail about these things. इब्री 9:5 मध्ये संत पॉल म्हणाला की आता या सगळ्या गोष्टींच्या तपशिलात आम्ही जाऊ शकत Because नाही. once you know the Lord Jesus Christ, you don't need to go back into every detail of the shadow. कारण एकदा का तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कळला की मग तुम्ही सगळ्या सावलीमध्ये परत परत जास्त खोल जायची गरज नाही. Because you know He is the beginning, He is the ending. कारण की तुम्हाला कळले आता की येशूच आधी आहे, येशूच अंत आहे, येशूच प्रारंभ आहे, येशूच शेवट आहे. And He is the glorious representation of the wisdom of God. आणि देवाचं जे ज्ञान आहे त्याचं प्रतिनिधित्व येशूच करतो. आपल्याला हे कळलेलं आहे. You all know He is the tabernacle. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की येशू निवास मंडप आहे. Because of the human body in which He dwells. आणि ज्या मानवी शरीरात येशू येऊन राहतो किंवा बसतो त्यावरून आपल्याला समजतं की येशू निवास मंडपात आहे. Now He is the table also. You know, in the Old Testament they had the table for the shewbread. येशू ख्रिस्त मेज किंवा टेबलही आहे. जुन्या करारात तुम्हाला माहिती आहे पवित्र स्थानात टेबल किंवा मेज होता. He is the table. तर तो मेज किंवा तो टेबल येशू आहे. Because He is the bread of life. कारण की त्यावरती ठेवलेली जीवनाची भाकरही येशूच आहे. He is our manna because He is the word of God. येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरलेला आपला मानना आहे का कारण तो देवाचं वचन आहे. He is the ark. येशू कराराचा कोश आहे. Because in the ark you find the Old Testament or you find the word. कारण की कोशात काय ठेवलेलं आढळतं. कोशामध्ये मोशेची 5 पुस्तकं म्हणजे वचन ठेवलेलं आढळतं. आणि वचन म्हणजे कोण आहे. येशू. He is the menorah. He is the candlelight because He is the light of the world. येशू ख्रिस्त मेनोरा किंवा दीपस्तंभ किंवा समयी जुन्या करारातली आहे का कारण की तो शब्दातला प्रकाश आहे. He is the altar of incense. आणि तो धूप वेदीचं ते धुपाटण आहे. Because He is the sweet aroma, the sanctification of the saints. कारण की त्या धुपाटण्यातनं जो सुगंध वर जातो तो सुगंध तो गोड सुगंध येशू आहे. Amen. Amen. Praise the Lord. म्हणजे सगळ्यात सगळं कोण काय आहे. येशूच आहे. He is the lamb. येशू कोकरू आहे. In the Old Testament they had the lamb. Jesus is the lamb of God. जुन्या करारामध्ये त्यांना कोकरू वधायला लागायचं. आज येशू देवाचं कोकरू आहे. He is the high priest of our confession. आज येशू ख्रिस्त आपल्या कबुलीचा प्रमुख याजक So आहे. everything you read in the Old Testament points out to one person, the Lord Jesus पण Christ. जुन्या करारामध्ये आपण जे काही वाचतो ते एकाच व्यक्तीकडे आपल्याला बोट दाखवून सांगतं येशूकडे पहा, येशूकडे Now पहा. every Jew who was conducting all these rites and rituals, आता जो प्रत्येक ज्युईश मनुष्य या सगळ्या विधी आणि प्रथा देवाने लावून दिलेल्या जुन्या करारातल्या करायचा it was an exercise of faith for them, instruction for them. त्यांच्यासाठी विश्वासाचा हा एक सराव होता. त्यांच्यासाठी देवाने दिलेलं हे सगळं मार्गदर्शन होतं की जे त्यांनी करणं भाग Now आहे. they didn't know the full meaning of it, but they did it by faith. आता ज्युईश लोकांना देवाने लावून दिलेले हे सगळे विधी काय कोण कसे सगळं काही एवढं माहिती नाही. पण त्यांनी विश्वासाने केलं का कारण देवाने विधी लावून दिलेले आणि आम्ही करणार आहोत. See, we people, आपण लोक we know the full gospel, आपलं कसं झालंय आपल्याला संपूर्ण सुवार्ता कळली आहे. yet तरी we have to question God to do something He asks us to do. तरी आपल्याला देवाला प्रश्न विचारावे लागतात. आपण देवाला प्रश्नच विचारतो जेव्हा देव आपल्याला काही करायला सांगतो तेव्हा. But see, these Old Testament saints, पण जुन्या करारातले हे संत पहा. they didn't understand many things. जुन्या करारातल्या संतांना किंवा जुन्या करारातल्या लोकांना फारशा काही गोष्टी कळल्या नाहीत. Yet they did it. पण देव बोलला देवाने विधी लावून दिले त्यांनी केले. Because God said it, we will do it. कारण देव बोलला आम्ही करणार. आम्हाला फारसं काही कळत नाही एवढी आम्हाला बुद्धी नाही पण आमचा देव बोलला आणि देव बोलला तसं आम्ही Now, करणार. out of the strangest sacrifices, तर जी काही विचित्र अर्पण होती त्यातून see, there were many things they
could understand, they did understand, but out of the few things they didn't understand, it was about the red heifer. आता हे कसं आहे, जे बरेच विधी देवाने जुन्या करारात या लोकांना लावून दिलेले होते, त्या विधीमधून त्या अर्पणामधून एक अर्पण होतं तांबूस कालवडीचं, की ज्या संबंधीनं त्यांना कधीच काही कळलं नाही आणि हे त्यांना विचित्र होतं. Even today, आजपर्यंत no Jew or a priest there or whoever, no sage understood fully what is this red heifer. आजपर्यंत एकाही ज्यूइश माणसाला किंवा रबईला कळलेलं नाहीये की तांबूस कालवड हे काय आहे, कोण आहे, म्हणजे काय आहे, याचा अर्थ काय. Because Moses told them to take a red heifer, they took it. आणि त्यांना कळलं नाही की इतर सगळ्या वेळेला कोकरू आणि मेंढरच देवानी अर्पणात मागितलं, परंतु तांबूस कालवड एका विशिष्ट ठिकाणी देव अर्पणात मागत आहे. तर त्यांना समजेना हे असं कसं, पण मोशेने त्यांना विधी लावून दिला, त्यांनी तो केला. Today, even today, आजपर्यंत they say the fate of the whole world depends on this red heifer. आणि आजपर्यंत ते असं म्हणतात, त्यांचं असं एक मत आहे की संपूर्ण जगाचं सगळं काही या तांबूस कालवडीवर अवलंबून आहे म्हणे. See, they have got the logs, the wood for the temple. बघा, ज्यूइश लोकांकडे आज मंदिर बांधायला लाकडं, They have got the table for the shewbread. ज्यूइश लोकांकडे मंदिर बनवायला आज लाकडं जमा झालेली आहेत, त्यांच्याकडे मेज आहे, They have got the priests. त्यांच्याकडे याजक आहेत, They have made the shofar. त्यांनी शोफार केलेला आहे, They have got, that is the trumpet. म्हणजे काय करणार. They have got everything ready. म्हणायचं काय आहे की त्यांचं सगळं तयार झालंय. Even tomorrow, if they get the land to build the temple, जर उद्याही त्यांना मंदिर बांधायला तिथे ती जागा मिळाली ना, still they cannot worship God. तरी ते देवाची आराधना करू शकणार नाही. Because कारण they have to have a red heifer. ही तांबूस कालवड त्यांना तिथं लागेल, जी त्यांना मिळत नाहीये. Red heifer is not found every day. तांबूस कालवड दर दिवशी सापडत नाही. It's a very strange animal. हे जे जनावर आहे ना, फार विचित्र जनावर आहे. It is completely red. हे अगदी पूर्ण तांबूस म्हणजे रंगाने लाल असतं. You know, other lambs and animals which were sacrificed on the altar, they had only to check up whether they had blemishes. बाकीची मेंढरं किंवा बाकीची जनावरं जी वेदीवरती अर्पण म्हणून दिली जायची, त्या प्रित्यर्थ त्यांना एवढंच तपासायला लागायचं की या जनावरात काही डाग आणि कलंक नाहीये ना बघ, it is lame or blind or काही deaf. व्यंग नाहीये ना बघ, एवढंच त्यांना बघायला लागायचं बाकीच्या जनावरांमध्ये. But this one, पण ही जी लाल रंगाची कालवड आहे, it should not only have any blemish, कालवडीमध्ये काही व्यंग तर नकोच आहे, but पण it should be full red. संपूर्ण लाल पाहिजे, लाल. Not a spot of white should be there on its body. एकही पांढरा डाग या कालवडीवर असता कामा नये. They say that even the hair on it, it's not only the hair, it's the skin should be red. ते म्हणतात तिची कातडी पण लाल असायला पाहिजे, अजिबात तिच्यावर पांढरा डाग नको. And that's why up till now, आणि म्हणून आजपर्यंत they have not got any red heifer. त्यांना ही लाल कालवड किंवा तांबूस कालवड कुठं मिळतच नाहीये Now, ज्यूइश लोकांना. why it's so important that they need the red heifer, we will study now. आता हे काय एवढं महत्वाचं आहे, ज्यूइश लोकांना ही तांबूस कालवड का एवढी का हवीशी आहे, ते आपण आता शिकणार आहोत. That we are going to study. त्याचाच अभ्यास मी तुम्हाला देणार आहे. Because that is the only missing ingredient for them to start with the worship of God. कारण की देवाची आराधना सुरू करण्यास्तव त्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली आहे, पण हे एकच साहित्य आहे तांबूस कालवड नावाचं, जे त्यांच्याकडे नाही आणि त्यांना सापडत पण नाही. Because कारण even any high priest or anybody who wants to even do the offerings, they have to be cleansed by the red heifer. ज्या कुठल्या प्रमुख याजकाला अर्पण करायला जायचं असेल, त्याची पहिली अट अशी होती की या तांबड्या कालवडीद्वारे तो शुद्ध झालेला असावा. Amen. Amen. Now verse 19:2 says, 19:2 गणना. speak to the children of Israel that they may bring you a red heifer. इस्रायली लोकांशी बोल की त्यांनी तुला तांबूस कालवड आणावी. They should bring you. त्यांनी तांबड्या रंगाची कालवड तुला आणून द्यावी. People should put him on the cross. लोकांनी त्याला वधस्तंभी खेळावे. They should bring. लोकांनी आणावे. Amen. आमेन.
Because the red heifer should be brought to Moses, because the red heifer should be called after the name of Moses. कारण की ही तांबूस कालवड लोकांनी मोशेला आणून द्यायची आहे. मोशेच्या नावामागे तिचं नाव पडलं पाहिजे. Why not bring it to Abraham, Isaac or Jacob? अब्राहम, इसाक किंवा याकोबाकडे का तांबूस कालवड आणायची नाही? Because कारण only Moses was becoming the deliverer of the children of Israel. फक्त मोशेच इस्रायली लोकांचा मुक्तिदाता झाला. And Moses said, आणि मोशे म्हणाला, God is going to raise up a prophet like unto me. देव माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करेल. Praise the Lord. Amen. Because कारण like Moses, मोशे प्रमाणे who brought every single person out of Egypt, Jesus is ready to bring every single person out of the kingdom of darkness. ज्या मोशेनं प्रत्येक इस्रायली संतानाला मिस्र देशाच्या दास्यगिरीतनं बाहेर काढलं, त्याच पद्धतीनं आज येशू प्रत्येक व्यक्तीला अंधाराच्या राज्यातून बाहेर काढायला तयार आहे. Praise the Lord. Amen. That's why this has become an ordinance. आणि म्हणून ही एक विधी प्रथा झाली. First point. पहिला मुद्दा या विषयावरचा घ्या. Now we need the red heifer because we are defiled daily. आपल्याला तांबड्या कालवडीची गरज आहे, कारण की आपल्यावरती रोज काही ना काही कलंक येतो. This was the only animal which was burnt wholly, fully. हे एकच जनावर असं आहे की जे पूर्ण जाळलं जायचं. Every other lamb or bullocks which was offered as a sacrifice, the blood was removed and sprinkled on the mercy seat. But the red heifer was the only animal which was burnt with the blood. बाकीची जी सगळी जनावरं वेदीवरती अर्पण म्हणून चढवली जायची, तेव्हा त्यांचं रक्त वेगळं करून रक्त दयासनावरती शिंपडलं जायचं आणि मग त्यांना जाळलं जायचं. परंतु हे एकच तांबूस कालवड नावाचं जे जनावर आहे ते पूर्ण अख्खच्या अख्ख जाळून राख करायचे. It was the only animal which was not burnt in the temple premises, but it was burnt outside the camp. आणि ही कालवड जी आहे ना, एकच हे जनावर आहे जे मंदिराच्या आत नाही तर बाहेर जाळलं जायचं. Amen. Amen. And Jesus was taken outside the camp. जसं येशूला बाहेर क्रुसावरती टांगलं तसं. See, these people didn't understand. या लोकांना काही समजलं The नाही. Jews said, why we have to take this red heifer outside? ज्यूइश लोकांना जेव्हा हा विधी मोशेने लावून दिला, तेव्हा काही कळलं नाही की हा विधी असा कसा. The altar was made, specially made at the Mount of Olives. खास वेदी तयार केली त्यांनी जैतुनाच्या डोंगरापाशी. Even today it is considered one of the greatest mysteries for the Jewish nation. आजपर्यंत यहुदी राष्ट्राला किंवा ज्यूइश लोकांना हे सगळ्यात मोठं रहस्यच आहे तांबड्या कालवडीचं. But we know it. पण आपण बिलीवर आपल्याला माहित आहे. Because this red heifer beautifully typifies or foreshadows or illustrates about our Lord Jesus Christ. कारण की ही तांबूस रंगाची जी कालवड आहे ती फार सुंदर रीतीनं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे. म्हणून आपल्याला हे उमगलं, पण त्यांना नाही अजून कळलं. Now, आता the whole red heifer was burnt. संपूर्ण कालवड, हे संपूर्ण जनावर ते जाळायचे. And the ash was picked up. आणि मग त्याची राख व्हायची, ती राख ते उचलायचे. And they used to put it under the flowing waters. आणि ती राख ते वाहत्या पाण्यात ठेवायचे. And that was given and sprinkled on every person who became unclean. आणि मग ते पाणी ज्या प्रत्येक किंवा जो प्रत्येक मनुष्य अशुद्ध झालाय त्या अशुद्ध माणसावर ते पाणी ते शिंपडायचे. Now listen, people. नीट ऐका. This typifies not the sins of or the sinful nature in us, but it typifies the daily defilement we come across as we walk the daily Christian walk. यावरनं आपल्यात जो पापी स्वभाव आहे त्याचंही दर्शक नाही, पण आपल्या जीवनात आपण दररोज ज्या चुका करतो किंवा आपण दररोज जे काही थोडेफार कलंक आपल्यावरती लावून घेतो पापाचे, त्यासाठी हे चांगलं दर्शक आहे. Amen. Amen. Do you understand? कळतं का? It's for the cleansing. साफ करणे असतं. It's for the cleansing. स्वच्छतेसाठी आहे हे. What did Jesus do yesterday? येशूनी काल काय केलं? Jesus washed the feet of the disciples. येशूनी शिष्यांचे पाय धुतले. What did he do? काय केलं त्यांनी? He took a basin of water. त्याने स्वतः गंगाळ घेतलं. He called the disciples शिष्यांना बोलवलं. and he washed their feet. त्यांना बसवलं, त्यांचे पाय धुतले स्वतः. Peter said, मग पेत्र म्हटला, Lord, wash me all over again. प्रभू मला अख्खाच धुवून काढ. Jesus said, मग येशू म्हटला, he who is washed over, जो धुतलेला आहे, he need not be washed all over again. जो धुतलेला आहे त्याला
परत अख्खा धुवायची गरज Only नाही. his feet has to be washed. फक्त त्याचे पाय धुतले पाहिजे. What does it show? म्हणजे काय? Every day रोज we are walking this Christian walk. रोज हे ख्रिश्चन जीवन आपण चालतो. We are walking on the dusty roads of Jerusalem. रोज येरुशलेमेच्या धुईनं माखलेल्या रस्त्यांवर आपण चालतो. And as we walk, आणि जसं चालतो our feet become dirty. पाय होतात घाणेरडे. And we need the washing of the water. आणि मग पाण्याने ते पाय धुवायची गरज पडते. And that's why म्हणून when Jesus put his hand in the water, येशूने जेव्हा पाण्यात हात घातला it typified ते काय दर्शक आहे? the ash of the red heifer, the ash of Lord Jesus Christ touches the water, and with that water he cleans our तांबड्या defilement. कालवडीची राख त्या पाण्यात जाते आणि त्या पाण्याने येशूने शिष्यांचे पाय धुतले. हा त्याचा अर्थ आहे. Praise the Lord. कारण येशू ती तांबडी कालवड आहे. He is the red heifer. येशू ती तांबडी कालवड आहे. There is no other animal of which the ash is collected and taken and kept it. बाकी कुठल्याही जनावराची राख त्यांना ठेवायला सांगितलेली नव्हती. Only red heifer has. फक्त तांबड्या कालवडीची राख त्यांना सांगण्यात आलं ठेवा. This has to be kept. हिची राख ठेवा. And it has to be put in water. आणि ठेवा म्हणजे पाण्यात घाला. And आणि the children of Israel, इस्रायली मुलं, whenever they came into the temple, इस्रायली लोक जेव्हा केव्हा मंदिरात येतील, they become defiled. अशुद्ध असतील, The water was sprinkled on them. तेव्हा त्यांच्यावरती ते पाणी And शिंपडलं they जायचं. become clean. त्यांनी ते पाणी शिंपडावं, स्वच्छ व्हावं आणि मग मंदिराच्या आत यावं. That's why my prayer is, म्हणून माझी प्रार्थना हीच आहे. Lord, प्रभू, I thank you that you have given me a bath. You have washed me by the blood. तुला मी धन्यवाद देतो की तू मला आंघोळ घातली, तू मला अख्खा धुतला, तुझ्या रक्तामध्ये मी आंघोळ केलेली I have आहे. become a new creation. मी नवीन झालेलो आहे. But now, पण आता as I walk this Christian walk, हे ख्रिश्चन जीवन मी चालत असताना many times my feet become dirty. बऱ्याच वेळेला माझे पाय घाण होतात. Feet, how it becomes dirty? पाय कसे घाण होतात? Because कारण we are living in this world. आपण या जगामध्ये जगत आहोत. Sometimes we mistake, sometimes we do wrong. कधी कधी आपल्या हातनं अजूनही चुका होतात. कधी कधी आपल्या हातनं अजूनही कुठेतरी काहीतरी आपण चुकवतो. God says, ते म्हणाला, don't worry. काळजी करू नको. Look at that ash. त्या राखेकडे बघ, Look at that water. त्या पाण्याकडे बघ. The people will sprinkle on you and you will become clean. लोक तुझ्यावरती ते शिंपडतील आणि तू शुद्ध आणि स्वच्छ होशील. And that ash was collected and kept sometimes for 100 years. आणि ती राख त्यांनी 100 वर्ष ठेवली. 100 years. 100 वर्ष ती राख त्यांनी ठेवली. Till today, ज्यूइश लोकांनी only 7 or 8 heifers have been killed for आजपर्यंत thousands of years. आजपर्यंत इतकी हजारो वर्ष लोटून गेली. फक्त 7 ते 8 कालवडी त्यांना मिळाल्या ज्या त्यांनी अशा पद्धतीनं अर्पिल्या. Do you understand? कळतं का? Because कारण this is a very strange animal. हे जनावर फार विचित्र आहे जे आढळत नाही. The Jews today lately found out an heifer. ज्यूइश लोकांना आता एक तांबडी कालवड सापडली And the news went all over the world. आणि अख्ख्या जगात ही बातमी पसरली. And they said आणि ज्यूइश म्हणायला लागले that the red heifer is born. तांबडी कालवड मिळाली बघा. It was born near Haifa in Israel. आणि इस्रायल मध्ये कुठेतरी त्यांना या तांबूस कालवडीचा जन्म झालेला आढळला. And all the sages were checking it up. आणि सगळे जाऊन तपासायला लागले मग या तांबड्या कालवडीला. And they're saying if it has no spot, आणि म्हणायला लागले जर हिच्यावरती काही डाग नसेल, व्यंग नसेल, if it is completely red, आणि पूर्णपणे जर ही कालवड तांबडी असेल, then we will start our ceremony once again. परत आपण हा विधी सुरू करू म्हणे. Because without him we cannot. कारण की या जनावराशिवाय हा जो विधी देवाने लावून दिलाय तो विधी करता येत नाहीये ज्यूइश लोकांना. After AD 70, when the temple destroyed, till date they did not find one red heifer. That means around 2000 years they could not find one red heifer. AD 70 मध्ये येरुशलेमेतल्या मंदिराचा नाश झाला. तेव्हापासून ते आतापर्यंत आज किती हजारो वर्ष लोटून गेली, पण आतापर्यंत ज्यूइश लोकांना ही तांबडी कालवड कुठे मिळालेली नाही. Why? अर्पण करायला का? Because Jesus is the red heifer. कारण येशू ती तांबडी कालवड आहे. Jesus is the red heifer. येशू ख्रिस्त ती तांबडी कालवड आहे. 2000 years. 2000 वर्ष. See, lambs they have got plenty. मेंढर आणि कोकरू बरेच आहे. They can sacrifice every day. आणि रोज ते लोक मेंढर चढवू शकतात, कोकरू देऊ शकतात. But red heifer they have not found one single one. पण तांबडी कालवड त्यांना आजपर्यंत एकही सापडलेली They नाही. have sent messages all over the world. If you find one red heifer, bring it to us. Then we will know the Messiah will come. अख्ख्या जगात देशादेशात त्यांनी हा निरोप पाठवलाय. कुणी ज्यूइश लोकांनी की तुम्हाला कुठेही तांबडी कालवड सापडली तर कृपया इस्रायलला पाठवा, कारण तिच्याशिवाय आमचा हा जो एक पर्टिक्युलर विधी आहे तो आम्हाला करता येत
येत नाहीये, पण अजिबात त्यांना ती तांबडी कालवड सापडत नाहीये. का? कारण येशू ती तांबडी कालवड आहे. Praise the Lord. Amen. Praise the Lord. Hallelujah. The ash was taken and the water was kept there. त्या कालवडीची राख ते घ्यायचे, ते पाणी तिथे असायचं. That water with the ash was kept in the temple. It was kept outside. It was kept in every corner of Jerusalem. त्या कालवडीची राख घातलेलं हे जे पाणी आहे, ते पाणी ज्यूइश लोक सगळीकडे ठेवायचे. मंदिराच्या आत, मंदिराच्या बाहेर सगळीकडे हे पाणी ते लोक ठेवायचे. Even an ordinary Jew cannot enter the courtyard without that water being sprinkled upon them. एखादा साधा ज्यूइश माणूस सुद्धा अंगणात, मंदिराच्या अंगणातही हे राखेचं पाणी स्वतःवर शिंपडल्याशिवाय जाऊ शकत नाही. Do you understand what I'm saying? तुम्हाला समजतं मी काय म्हणतो? Every place प्रत्येक ठिकाणी there was water with the ash. पाणी, राख असलेलं. And for us, आपल्यासाठी this water is the word of God. हे पाणी देवाचा शब्द आहे. It washes us and cleanses us. देवाचा शब्द आपल्याला सारखा स्वच्छ करतो. Every time we read the word of God, it cleanses us. ज्या दर वेळेला आपण बायबल वाचतो आपल्याला स्वच्छ स्वच्छ असं वाटतं. But these people did not know it, but yet they did it. पण या लोकांना काही माहिती नाही त्यातलं, ज्यूइश लोकांना यातलं काही माहिती नाही, पण तरी त्यांनी ते केलं, करत आले. No priest could do any kind of service without the red ash. कुठलाही याजक या राखेशिवाय करू शकत नव्हता काम. Because कारण it was called the water of sanctification. त्याला शुद्धीकरणाचं पाणी असं नाव होतं. Water of sanctification. त्या राखेनं, राख घातलेल्या पाण्याला शुद्धीकरणाचं पाणी हे नाव. How it portrays our daily walk with Jesus. कशा पद्धतीनं आपण येशू बरोबर जे दररोज चालत आहोत, दर्शकात्मक किती अर्थ आहे पहा ना याला. If we walk in the light as he is in the light, the blood of Jesus cleanses us from all sin. जसा तो प्रकाशात आहे तसे आपण जर प्रकाशात राहिलो आणि त्याच्याबरोबर चाललो तर येशूचं रक्त रोज आपल्याला धुवून काढतं. Praise the Lord. Amen. So that ash speaks about our daily washing and daily cleansing. तर ही जी राख आहे, ही राख आपल्या दररोजच्या पापाविषयीच्या साफ करण्याविषयी बोलते. Every day. रोज आपण पाप करतो, चूक करतो, ते साफ झालं पाहिजे त्याच्याविषयीनं हिची राख बोलते. Jesus died once and for all. येशू ख्रिस्त एकदा आणि कायमचा मेला. People say, लोक म्हणतात, if Jesus died once and for all, जर येशू एकदा आणि कायमचा मेलाय, how does he wash our sins? तर येशू आपलं पाप रोज कसं धुतो? Because कारण the ash was kept in one corner. राख एका कोपऱ्यात ठेवलेली आहे. God has kept an ash in one corner. देवाने राख एका कोपऱ्यात ठेवली He आहे. has put that ash in the water. देवाने ती राख आणि पाण्यात मिसळून ठेवली आहे. Sometimes कधी कधी when one red heifer was found, जेव्हा एखादी तांबड्या रंगाची कालवड सापडली, the whole Jewish people used to तर rejoice. सगळे ज्यूइश लोक आनंद करायचे, कालवड सापडली, कालवड सापडली. And once it was killed, आणि एकदा का त्या तांबूस कालवडीला त्यांनी the मारलं whole thing was burnt. आणि सगळी ती तांबूस कालवड त्यांनी जाळली, The ash was kept in a very protected place. मग ती राख जी आहे ना, ती राख त्यांना फार अनमोल, ते लोक इतकी जपून ठेवायचे ती राख. Sometimes that ash of one heifer was used for more than 20 years, 50 years, 100 years. कधी कधी एका कालवडीची राख ते लोक 20, 30, 50 वर्ष वापरायचे. Sometimes more than 500 years. कधी कधी 500 वर्षाहून जास्त या कालवडीची राख त्यांनी वापरलेली आहे, कारण ही कालवड मिळत नाही. What does it show? याचा अर्थ काय? It typifies one thing, एकच that की Jesus died for us on the cross. येशू वधस्तंभी आपल्यासाठी मेला, But every day we need the ash. पण रोज आपल्याला राखेची गरज पडते. Every day we need the cleansing. रोज आपल्याला त्याच्यापासून स्वच्छ व्हायची गरज पडते. Every day we need the रोज sanctification. आपल्याला येशूपासून शुद्ध व्हायची गरज पडते. That's why we need to आणि rejoice. म्हणून आपण आनंदी असायला पाहिजे, Because कारण Jesus Christ has not left us like that. येशूने आपल्याला असं सोडलेलं But नाहीये. every time we miss God, जेव्हा केव्हा आज आपल्या हातनं चुका होतात, God says, ते म्हणतो remember the red heifer. त्या तांबड्या कालवडीची आठवण कर. Remember Numbers 19. गणना 19 अध्याय स्मरणात The आण. devil wants to pull you down. सैतानाला तुला खाली खेचायचंय. The devil says, सैतान म्हणतोय, oh, you have sinned हे now. तू पाप केलं बघ, Now God will not use हे you. तुझ्या हातून चूक झाली, आता देव तुला वापरणार He नाही, will not forgive you. आता देव तुला क्षमा करणार नाही. You have to tell the devil. तुम्ही सैतानाला तोंडावर सांगायचं, Devil, "हे, read Numbers 19, 1 to 3. त्या गणना 19:1-3 वाचून ये. Jesus, my red heifer. तू माझी तांबूस कालवड आहे. Jesus is my red तू heifer. माझी तांबूस कालवड आहे. His ash is there. त्याची राख आहे And it is mixed with water. आणि ती राख पाण्यात मिळवलेली I आहे am purified. आणि ते पाणी मला रोज साफ करतं. तू जाऊन That is वाचू the दे. word of God for ते me. पाणी बायबल माझ्यासाठी आहे. Praise the Lord. Amen. And the devil will flee. आणि सैतान निघून जाईल. I'm telling you. मी सांगतो नीट ऐका, Because कारण this is the revelation. हे प्रगटीकरण आहे. And once the devil comes to know आणि एकदा का सैतानाला हे कळलं that you know the truth about the red की heifer, या बिलीवर लोकांना
तांबड्या कालवडी विषयीनं सगळं काही सत्य कळलंय, he will not come close to you. तर तो सैतान तुमच्या नादी लागायला येणार नाही. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. What a joy. काय आनंद. What a joy. अगदी जीवानिशी टाळ्या वाजवा, अशा काय वाजवताय, काय आनंद आहे. The devil will be afraid. सैतान घाबरून पळून जाईल. हालेलुया. आमेन. Now our sin has been dealt on the cross. आता पापाविषयीनं सगळा कारभार वधस्तंभावर झाला. But how wonderful is our God. He said, see that the ash remains there, that the people may know that completely Jesus took over. पण आपला देव बघा किती अद्भुत आहे. त्यांनी सांगितलं की राख ठेवा, कुठेतरी राख ठेवा. का? कारण की सगळ्यांना कळावं की संपूर्णपणे देवाने कामकाज करून टाकलंय. You know, sometimes कधी कधी defilement comes to us. कधी कधी आपल्यावरती काही ना काही डाग येतात. How it comes? कसे येतात? Verse 11 says, 11व्या वचनात लिहिलंय, he who touches the dead body of anyone shall be unclean 7 days. गणना 19:11, कोणत्या तरी मनुष्याच्या प्रेताला जो कोणी शिवतो 7 दिवस तो अशुद्ध होतो. What does it speak about us? म्हणजे काय? आपल्याविषयी याचा अर्थ काय? That we to touch that dead thing. आपण जर मेलेल्या गोष्टीला स्पर्श केला, We touch that sin, आपण जर पापाला स्पर्श केला, which is a dead thing and makes us dead in the spirit. म्हणजे काय? जे पाप आपल्यासाठी आज मेलेलं आहे, पण त्या पापाला जर आपण परत जाऊन शिवून आलो, We become dead. तर आपण मरतो आणि अशुद्ध होतो. Amen. आमेन. You know, तुम्हाला माहितीये का? the children of Israel, इस्रायली लोक, God said, ते म्हणाला, if they touch anything that is dead, जर त्यांनी कुठल्याही मृत देहाला हात लावला, they become defiled. प्रेताला हात लावला, तर ज्यूइश माणूस अशुद्ध होईल They cannot enter the temple. आणि ते मंदिरात येऊ They शकणार नाही. cannot worship God. देवाची आराधना ते करू शकणार नाही. Even a priest cannot do anything. याजकाने सुद्धा काही करायला त्याला जमणार नाही जर त्यांनी कुठल्या प्रेताला हात लावला असेल. Now, आता, touching the dead body does not mean going there and touching the dead body. प्रेताला हात लावणे म्हणजे तिथं अगदी जाऊन त्या प्रेताला हात लावून येणं असं नव्हे. Everywhere there were dead bodies buried. सगळीकडे मृतदेह पुरलेले होते ना तिथे. When the children were in the wilderness, जेव्हा अरण्य प्रवासात ही इस्रायली लोक so होती, many died. अनेक मेले. Even in Jerusalem, many died. यरुशलेमेमध्ये सुद्धा अनेक मेले. Unlike our Indian culture, they don't bury the body, they don't burn the bodies, they bury the bodies. आणि आपल्या भारतीय संस्कृतीनुरूप ते काही जाळत नाहीत मृतदेहाला, ते पुरतात. So anytime, तर जेव्हा केव्हा by mistake also they could have walked on the earth where underneath the earth there was a dead body. समजा चुकूनही जर ते अशा कुठल्या जमिनीवरनं चाललेत की ज्या जमिनीखाली त्यांनी कुणाला तरी पुरलंय, They become defiled. ते अशुद्ध होतात. You don't need to touch it. तुम्ही त्यावरती पाय ठेवायचा नाही. यू नॉट सपोज टू पुट युअर लेग ऑन इट. But now you don't know. पण तुम्हाला आता काय माहितीये की कुठल्या जमिनीखाली कुणाला पुरलंय. Anybody was buried anywhere there. आता कुणालाही कुठेही त्यांनी पुरलेलं होतं. त्यांच्या काय अशा पर्टिक्युलर जागा नव्हत्या. That's why in those times they used to say, paint it white. That's why Jesus said, whitewashed sepulchres. You wash it white so people will go around it and not be आणि defiled. म्हणून त्या जमान्यात ते म्हणायचे की पांढरा चुना मार. चुना लावलेल्या भिंती जे येशू ख्रिस्तानी पुरुषांना सांगितलं ना, सुनवलं ना, तर पांढरा चुना मारून ते वेगळं करून ठेवा म्हणजे आपल्या लक्षात येईल असं ते म्हणायचे तेव्हा. But every day, पण रोज we also, आपणही consciously or unconsciously, we are walking on dead things. जाणता न जाणता आपण मेलेल्या गोष्टींवरनं चालतो, शिवतो. Unknowingly we commit sin, knowingly we commit sin, कळत न कळत आपल्या हातनं रोज चुका आणि पाप होतं and we become defiled. आणि आपण अशुद्ध होतो. How can we cleanse ourselves every day? मग आता रोज स्वतःला साफ कुठून कसं करायचं? The ash of that one heifer is there for us. त्या एका कालवडीची राख आपल्यासाठी आहे. The ash of one Lord Jesus Christ is for us. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची एकाची राख आपल्यासाठी तो सोडून गेला. By that we can be sanctified every day. त्याच्यामध्ये आपण रोज साफ होऊ शकतो, जे ज्यूइश लोकांना अजून उलगडलेलं नाही. Praise the Lord. आणि म्हणून ते अजूनही तांबडी कालवड शोधतात की अरे कुठे सापडली तर आण रे बाबा. Amen. आमेन. That's why Jesus washed the apostles' feet. आणि म्हणून येशूनी प्रेषितांचे पाय धुतले. He didn't wash the ordinary Christians' feet. येशू ख्रिस्ताने साध्या सुध्या ख्रिश्चन लोकांचे पाय नाही धुतले. He washed the apostles' feet. प्रेषितांचे पाय धुतले That we may know की आपल्याला कळावं no man is holy on this earth. एकही मनुष्य या जगात खरं म्हटलं तर पवित्र नाहीच आहे. Every day, रोज every day, रोज something or the other devil is putting in our mind. रोज आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात सैतान काही ना काही घालतोच. The devil is so wicked. सैतान इतका वाईट आणि घाणेरडा
आहे. We are living in a wicked world. आपण वाईट जगात जगत आहोत. Many wrong thoughts come. बरेच खोटे आणि घाणेरडे आणि चुकीचे विचार आपल्या डोक्यात रोज येतात. Knowingly, unknowingly, we are walking on the dead bones. कळत न कळत, जाणता न जाणता मेलेल्या गोष्टींवर आपण चालतो. Sometimes कधी-कधी the people, while they were walking, they were bones also, and they kicked the bone. They didn't know it. लोक चालत असताना काही हाडांना लाथा घालतात, त्यांना कळतही नाही, माहिती नसतं की मी हाडाला लाथ मारली. You know, in the Roman Catholic Church, we have this water there. रोमन कॅथलिक चर्च मध्ये हे पाणी, रोमन कॅथलिक चर्च मध्ये प्रवेश करताना बाहेरच असं पाणी ठेवलेलं असतं. And then you have to take the water and do like that, then enter the church. Do you know that? घ्यायचं, असं काय करायचं आणि मग आत जायचं. Now we didn't know that. आता आम्हाला हे सगळं माहिती नाही. He used to just take water and do like that and go आणि आपलं inside. सगळेजण करतात, मग तिथनं पाणी घ्यायचं, असं असं करायचं आणि आत जायचं. But the real meaning I will tell you now. खरा अर्थ मी आज सांगतो तुम्हाला. It is the water of cleansing. राजा, ते स्वच्छतेचं पाणी आहे. It has a spiritual knowledge behind it. त्याच्या मागे आत्मिक अर्थ आहे. Amen. Now we don't need that ash and water. आता आपल्याला त्या राखेची आणि त्या पाण्याची गरज नाही. We have the Lord Jesus Christ आपल्याकडे येशू आहे and the Word of God, आपल्याकडे बायबल आहे, which cleanses us every ते day. आपल्याला रोज साफ करत आहे. Every day it washes us. रोज आपल्याला तो साफ करत आहे. Praise the Lord. Amen. He that touches the dead body of any man shall be unclean for 7 days. जो कोणी कुठल्याही प्रेताला हात लावेल तो 7 दिवस अशुद्ध होईल. See that? बघा, गणना 19:11. That means म्हणजे every day they are touching somebody or the other. रोज ते कुठल्या ना कुठल्या मेलेल्याला हात लावतायत. Because कारण under the earth there are so many bodies. त्यांच्या जमिनीखाली कितीतरी मृतदेह त्यांनी पुरलेले आहेत. You cannot avoid certain things. आता काही गोष्टी आपण टाळू शकत नाही, काय आपण करू नाही शकत. So that means they become defiled every day. याचा अर्थ ते रोज अशुद्ध होतात. Same with us. तसंच आपल्याशी John says, योहान म्हणतो, if we say that we have no sin, जर आपण असं म्हणालो की आपल्यात पाप नाही, we deceive ourselves and we don't know the truth. तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्याला सत्य माहित नाही. That means म्हणजे the best of men are men at their best. Best of men are men only at their best. जेव्हा They are still men. मनुष्य तो मनुष्यच आहे. Amen. Amen. That's why Paul says, म्हणून पौल म्हणाला, oh wretched man that I am, मी किती माझ्यावर हाय हाय असं who म्हणाले. shall deliver me from this body of death? पौल म्हणतो मराठीमध्ये, माझ्यावर हाय हाय, या मृत्यूच्या शरीरातनं मला कोण सोडवेल? माझ्यावर हाय हाय. Who will deliver me from this body of death? या मृत्यूच्या शरीरातनं मला कोण सोडवेल? Because माझ्यावर हाय हाय. every day I'm walking on some dead bodies. कारण रोज मी कुठल्या ना कुठल्या मृतदेहावर चालतो. That means म्हणजे every day I am in touch of something or the other which is not right. रोज कुठल्या ना कुठल्या अशुद्ध गोष्टीला मी स्पर्श करत आहे की जे देवाच्या नजरेत योग्य नाही. And finally he says, आणि शेवटी तो म्हणतो, the Lord Jesus Christ will deliver me. प्रभू येशू ख्रिस्त मला सोडवे. That is the ash and water of sanctification. तीच ती राख आणि तेच ते पाणी शुद्धीकरणाचं येशू. That's why we need to be daily cleansed by the blood. म्हणून येशूच्या रक्तात आपण रोज धुतलं गेलं पाहिजे. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. The Jews did not know it. आता ज्यूइश लोकांना हे माहिती नाही. They used to take the water ज्यूइश लोक पाणी घ्यायचे and they used to sprinkle on the people. ज्यूइश लोक हे राखेचं पाणी घ्यायचे, लोकांवरती शिंपडायचे. And then they could come inside the temple. आणि मग लोकांवरती हे पाणी शिंपडल्यानंतर ती लोक मंदिरामध्ये येऊ शकायची. That was the symbolical meaning of it. असा अर्थ, दर्शकात्मक अर्थ या Praise the Lord. या विधीचा हा दर्शकात्मक अर्थ. On the 3rd day and on the 7th day they became unclean. आणि तिसऱ्या दिवशी, 7व्या दिवशी ते अशुद्ध व्हायचे. 3rd day because Jesus rose on the 3rd day. तिसरा दिवस का? कारण येशू तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाला. And the 7th day, the day of perfection when we will be with our Lord आणि Jesus Christ. 7वा दिवस का? कारण सातवा दिवस परिपूर्णतेचा दिवस आहे की ज्या दिवशी आपण येशू ख्रिस्ताबरोबर घेतले जाणार आहोत. Praise the Lord. हे सगळे त्याच्या मागचे अर्थ He आहे. who touches the dead body shall remain unclean. जो कोणी प्रेताला स्पर्श करेल तो अशुद्ध राहील. Amen. Amen. Whoever touches the dead body of any man shall be unclean. कुठल्याही मनुष्याच्या प्रेताला जो कोणी शिवेल तो अशुद्ध राहील. And if he comes with that unclean body into the temple, he shall be thrown outside the temple. आणि त्या अशुद्ध शरीराने जर तो मनुष्य मंदिरात घुसला तर त्याला मंदिराच्या बाहेर हाकलण्यात येईल. That's what verse 13 says. 13व्या वचनात लिहिलंय पहा. Whoever touches the body of anyone who has died and does not purify himself defiles the temple of the Lord. That person shall be cut off from Israel. He shall be unclean because the water of purification was not sprinkled on him. His uncleanness is still on him. गणना 19:13. जो कोणी मेलेल्या माणसाला म्हणजे मेलेल्या माणसाच्या शरीराला शिवतो आणि आपणा शुद्ध करीत नाही तो यहोवाच्या मंडपाला विटाळवितो आणि तो जीव इस्रायलातून छेदला जाईल. कारण अशुद्धी दूर करण्याचे पाणी त्याच्यावर शिंपडलेले नाही. तो अशुद्ध होईल, त्याचे अशुद्धपण अजून त्याच्यावर तसेच राहील. Praise the Lord. Amen. Praise the Lord. Hallelujah. And the mysterious thing of this red heifer was, आणि या तांबड्या कालवडी मागची रहस्यमय गोष्ट म्हणजे even when the high priest or the priest took the ashes, he became unclean. प्रमुख याजक किंवा याजक
प्रमुख याजकाने किंवा याजकाने जर या कालवडीची राख हातात घेतली तर तेही अशुद्ध होतात. They become unclean. हे रहस्य त्याच्या मागचे एक आहे. He who touches the red heifer's ashes become unclean. म्हणजे काय, जो कोणी या तांबड्या कालवडीच्या राखेला हात लावतो तो अशुद्ध होईल. Verse 14. 14 वचनात लिहिले पहा. This is the law when a man dies in a tent, all who come into the tent and all who are in the tent shall be unclean 7 days. जेव्हा कोणी माणूस डेऱ्यात मरतो तेव्हा त्याच्याविषयी हा नियम आहे. जो कोणी डेऱ्यात जातो तो व जे काही डेऱ्यात असेल ते 7 दिवस अशुद्ध होईल. That means, म्हणजे काय, what does it show? म्हणजे काय, You know, if there is a dead body in the home, समजा घरात मृतदेह आहे. in the Old Testament, जुन्या करारातलं बोलत आहे मी. समजा घरात मृतदेह आहे whoever is in that home becomes unclean. तर जो कोणी त्या घरात राहतो तो अशुद्ध होतो. Whoever comes from outside to visit them also become unclean. आणि जो कोणी बाहेरनं त्या घरामध्ये भेटायला येतो तोही अशुद्ध होतो. They become unclean. सगळे अशुद्ध होतात. जो कोणी त्या घरामध्ये त्यांना भेटायला येतो तो अशुद्ध होतो. ज्या घरात तो मृतदेह आहे त्या घरातले लोकही अशुद्ध How होतात. true it is. किती खरं आहे. When you sit with the dead people, Ah. you will become unclean. तेव्हा तुम्ही मेलेल्या लोकांबरोबर बसाल त्यांच्या संगतीत तुम्ही व्हाल अशुद्ध. Do you understand? हे की नाही. When you sit with the dead, spiritual dead people, जेव्हा तुम्ही आत्मिकरित्या मेलेल्या लोकांच्या संगतीत बसाल you will become unclean. राजांना अशुद्ध व्हाल ना. Today, आज when somebody dies, जेव्हा कोणी मरतं our people go to that United Christian Cemetery आपले लोक सगळे प्रामाणिकपणे दापोडीच्या कब्रस्थानात जातात and they put mud and all आणि that. माती वगैरे टाकून And व्यवस्थित सगळं. returning, they wash their आणि legs. मग परत येताना तिथे टाकी ठेवली त्यांनी, तिथे पाय धुवून येतात. What they do? काय करतात? They are doing what the Old Testament Jews did. राजा राणी काय करता, जुन्या काळातल्या ज्युईश लोकांनी जे केलं ते करता. But at least they had water and the ash. They are having only water. कमीत कमी त्यांच्याकडे पाणी आणि राख दोन्ही होतं. तिथे नुसती पाण्याचीच टाकी आहे. They don't know the meaning. It all came from the Jews. अर्थ माहिती नाही, सगळं आलं ज्युईश लोकांपासूनच बरं का. But पण the only difference is फरक हा पडला, our people only wash with water. आपले लोक फक्त पाण्याने धुतात. God's law in the Old Testament said the ash of the red heifer has to be put in the water, then they become clean. जुन्या करारात देवाने विधी लावून दिला होता की कालवडीची राख घातलेलं पाणी घे आणि त्यातून स्वतःला शुद्ध कर. So it is better म्हणून that you don't wash it with that water, wash it by this living water. म्हणून आहे बरं Word की of God. त्या पाण्याने नका स्वतःला धुवायला बसू, याने स्वतःला धुवून घ्या रोज. If we walk in the light as He is in the light, the blood of Jesus Christ cleanses us from all sin. जसा तो प्रकाशात आहे तसे आपण जर प्रकाशात चाललो तर येशूचे रक्त आपल्याला सगळ्या पापातनं धुवून काढतं. See, Jesus Christ could walk with the publicans, He could walk with the sinners. येशू ख्रिस्त पापी लोकांबरोबर, जकातदारांबरोबर, सगळ्यांबरोबर चालू शकला. The woman with the issue of blood could touch Jesus and Jesus was not defiled. ज्या बाईला 12 वर्ष सारखा रक्तस्राव होत होता त्या बाईने येशूला स्पर्श केला तरी येशू अशुद्ध झाला नाही. In fact, Jesus touched her, she became clean. आणि उलट पक्षी येशूचा स्पर्श तिला झाला तर ती शुद्ध झाली. येशू अशुद्ध नाही झाला पण ज्यांनी स्पर्श केला तो शुद्ध झाला. My Jesus is the red heifer. माझा येशू ख्रिस्त ती तांबडी कालवड आहे जे ज्युईश लोकांना अजून उमगलेलं नाही. Amen. Amen. Praise the Lord. हालेलुया. Anybody sitting with the dead people in that tent become defiled. जो कोणी त्या डेऱ्यामध्ये मेलेल्या प्रेता शेजारी बसेल तो अशुद्ध होईल. That doesn't mean you don't have to sit with unbelievers. याचा अर्थ मी असं म्हणत नाहीये की तुम्ही अविश्वासू लोकांबरोबर बसायचंच नाही. You sit with them as far as you have a desire that they should be saved. आणि जोपर्यंत तुमची अशी इच्छा असेल की त्या अविश्वासू लोकांचं तारण झालं पाहिजे तोपर्यंत त्यांच्याबरोबर बसा. Don't sit with them to play with them and gamble with them and drink with पण them. त्यांच्याबरोबर खेळायला, दारू प्यायला आणि जुगार खेळायला बसू नका. See, they used to take the red heifer ते काय करायचे, तेव्हा तांबडी कालवड घ्यायचे and they used to burn it on the Mount of Olives. आणि जैतुनाच्या डोंगरावरती जाळायचे. And they used to take that ash, तिची राख घ्यायचे, they used to put cedar wood in it. त्या राखेमध्ये गंधसरू लाकूड घालायचे, Hyssop they used to put, एजोब झुडूप घालायचे and they used to put the scarlet in it. आणि किरमिजी रंग घालायचे. Bible says it. बायबल मध्ये लिहिलेलं आहे. And then burn it up with that. आणि ते सगळं मिक्स Animal. करून त्या राखेमध्ये गंधसरू लाकूड, एजोब झुडूप, किरमिजी रंग हे सगळं त्या राखेमध्ये ते मिसळायचे. See, the scarlet speaks about the red robe that they put on Jesus when he stood before Pilate. किरमिजी रंग कशाचा दर्शक आहे? जेव्हा पिलाता समोर येशू उभा राहिला त्याला किरमिजी रंगाचा झगा त्यांनी घातला. The cedar speaks about the wooden cross that Jesus carried. गंधसरूचं लाकूड कशाचं दर्शक आहे? येशूनी लाकडी वधस्तंभ वाहिला. Hyssop speaks about that soldier who put
that hyssop in vinegar and gave it to Jesus. एजोबाचं झुडूप कशाचा दर्शक आहे? त्या एका शिपायानं येशू ख्रिस्त वधस्तंभी टांगलेला असताना एजोब वनस्पती आंबेमध्ये अशी बुचकळून त्याला लावली तोंडाला, त्याचं दर्शक आहे. Now Bible says, बायबल म्हणतं 7th and 8th verse. 7वं आणि 8वं वचन आपण आहोत गणना 19 वर. Then the priest shall wash his clothes, he shall bathe in water, and afterwards he shall come into the camp. The priest shall be unclean until evening. मग याजकाने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्यानंतर त्याने छावणीत यावे आणि याजकाने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. What does it mean? म्हणजे काय? He who picks up the ash also becomes unclean. जो राख हातात उचलतो तोही अशुद्ध होतो. How true it is. किती खरं आहे. We preachers who preach to you also become defiled. आम्ही जे प्रचारक तुम्हाला प्रचार करतो आम्हीही अशुद्ध होतो. That we may understand की आम्हाला कळावं that the preachers also need that ash for daily प्रचारकांना cleansing. सुद्धा त्याच राखेची रोज गरज आहे. Do you understand what I'm समजतं saying? का तुम्हाला? Nobody is too big. कोणी फार मोठा नाही, जेवढं तुम्हाला तेवढंच मला. The high priest used to take that ash, but he used to become unclean. प्रमुख याजक ती राख घेऊन जायचा पण तोही अशुद्ध व्हायचा. Because कारण this Bible is so holy. हे बायबल इतकं पवित्र आहे. I may preach to you the gospel, मी तुम्हाला सुवार्ता सांगीन but पण I become unclean. मी सुद्धा अशुद्ध होतो. Why? का? Because the gospel is so pure. कारण की हे शुभवर्तमान इतकं पवित्र The आहे. word of God is so हे pure. देवाचं वचन इतकं पवित्र आहे. Amen. Amen. So every time we judge somebody else, म्हणून ज्या प्रत्येक वेळेला आपण आपली जीभ उचलून दुसऱ्या तिसऱ्याचा न्याय करतो, we need to understand एक गोष्ट कळली पाहिजे, that we also become defiled. आपण सुद्धा अशुद्ध होतो आणि आहोत. A priest becomes defiled. प्रचारक किंवा याजक सुद्धा अशुद्ध होतो. Peter said, Jesus, depart from me, I am a sinful man. पेत्र म्हणाला, येशू माझ्यापासून लांब हो, मी पापी आहे. Amen. Amen. Every time we speak about somebody else's sin or we hate somebody else, we ought to know we also become defiled. त्या दर वेळेला आपण दुसऱ्या कुणाविषयी तरी तिरस्काराने बोलतो किंवा त्यांच्या पापांविषयी काहीतरी बोलून निंदा करतो, त्या प्रत्येक वेळेला आपल्याला कळलं पाहिजे मी पण अशुद्ध आहे. Praise the Lord. रांगेत मी पण आहे, नेहमी आठवण ठेवा. Because we are carrying the fire in our own bosom. कारण की आपण स्वतःच्या उरावरती आग घेऊन फिरतोय. Amen. Amen. And it's not possible that we are not burnt. आणि हे शक्य नाही, हे शक्यच नाही आमच्या सारख्यांना की आम्ही स्वतःच्या छातीवरती आग घेऊन फिरतो आणि आम्ही भस्म नाही होणार. God said, ते म्हणाला, Moses, मोशे tell the priests याजकाला सांग, they should wear white linen. याजकांना सांग पांढरं वस्त्र When they घालायचं. pick up the ash, जेव्हा ते राख उचलतील they become dirty. ते घाण होतील. Did you see that? पहा, Songs of Solomon 1:6 says, सलमोनाच्या गीतांमध्ये म्हणजे गीतरत्नांमध्ये गीतरत्न 1:6 I am black because the sun has looked upon me. मी काळा झालेलो आहे कारण की सूर्याने मजकडे पाहिले. I become black because the sun has looked on मी me. काळा पडलो कारण सूर्य मजवर आला. Beloved people, when we leave Bethlehem, प्रियानो, जेव्हा आपण बेथलेहेम सोडू, Moab will never change us from Mara to Naomi. मोआब आपल्याला कधी बदलू नाही शकत मारापासून नामीत. The bones are burnt with heat. हाडं जळतात त्या उष्णतेत. And then we cry, woe is me, for I am a man of unclean lips and I dwell in the midst of unclean त्या people. उष्णतेमध्ये हाडं जळतात आणि मग आपण म्हणतो मी अशुद्ध ओठांचा अशुद्ध मनुष्य आहे. Amen. Amen. This should be the confession of every believer, every leader, every pastor, every man of God. प्रत्येक बिलीवर, प्रत्येक लीडर, प्रत्येक देवाचा सेवक, प्रत्येक पास्टरची ही कबुली असली पाहिजे. Amen. Amen. Everyone who goes in the tent and everyone who is in the tent becomes unclean because of the dead body. जो कोणी त्या घरात जाईल आणि जो कोणी त्या घरातला आहे ते सगळे अशुद्ध होतात. Amen. Amen. That means how careful we should be. मग किती आपण काळजीपूर्वक The असलं worldly पाहिजे. things will defile you. या जगातल्या गोष्टी तुम्हाला डाग लावतील. It will put a blackness on you. जगातल्या गोष्टींनी तुम्ही काळे पडाल. Amen. Amen. Praise the Lord. Amen. Everything will defile us. या सगळ्या जगातल्या गोष्टींमधून आपण काळे पडू. That's why we need to be very careful. म्हणून आपण फार काळजीपूर्वक राहायला पाहिजे. We have to be very careful. भयंकर काळजी बाळगली पाहिजे हे बिलीवरचं जीवन जगताना. But पण sometimes कधी कधी people will say, लोक म्हणतील what about those sins I didn't know that I have committed? जी पाप म्हणजे मला माहितीच नव्हतं की ही पाप मी केलेली आहेत, त्या पापांचं काय? The word will wash you. हे बायबल तुला धुईल. When you read the word every day, it will wash you. रोज जेव्हा तू बायबल वाचशील
ते बायबल तुला धुईल. Because the children of Israel will not know whether there is a bone here or not. कारण की इस्रायली लोकांना थोडं समजणार आहे की मी जिथं चालत आहे त्या माझ्या पायाखालच्या कुठल्या जमिनीमध्ये कुणाला पुरलंय त्यांना काय माहित. So how they will not know how to avoid it. मग आता ते कसं टाळू, समजणार कसं, कारण की कुठे एक्झॅक्टली ते पुरलंय माहित नाही ना. But they have to go to work. पण कामाला तर जायला लागणार आहे. They have to go out of the house. आता घराबाहेर तर पडायला पाहिजेच आहे. They cannot say, असं म्हणून चालणार नाही. I want to be very holy, I will not go out only. मला ना एकदम पवित्र राहायचंय म्हणून मी आता कुणाला भेटणार नाही, मी घराच्या बाहेर पडणार आहे. That's what some believers say. काही बिलीव्हर लोक असं म्हणतात. If I go out and work for God, I will become defiled. जर मी बाहेर पडलो आणि देवाची कामं करायला लागलो तर मी अशुद्ध होईल. But then you have to go to work. अरे पण कामाला तर जायला लागतं का नाही. See, the children of Israel, they had to go out. इस्रायली लोकांना बाहेर पडायला लागायचंच ना घरात ना. Just because the bones were everywhere. आता सगळीकडे जमिनीखाली मृतदेह पुरलेत म्हणून काय घरात बाहेर निघायचं नाही. They didn't know how to escape it. आणि त्यांना माहिती नव्हतं की आता हे टाळायचं कसं, कारण की सगळीकडेच मृतदेह पुरलेत. पण if there was a bone there, जर तिथे एखादं हाड असेल, if they kick that bone, आणि त्यांनी जर त्या हाडाला लाथाडलं, that is the sin of commission, isn't it? तर मग ते जाणून केलेलं पाप झालं का नाही. Amen. की दिसलं तरी लाथाडलं. But unknowingly, if they walked on an earth underneath 5 feet deep, there was a bone, they will not know जर it. न कळत चालले त्या जमिनीवर की ज्या जमिनीच्या 5 फूट खाली कुणाचा तरी मृतदेह पुरलाय, तर त्यांना माहिती नाहीये. That is the sin of omission. आता हाच तो फरक जाणून केलेल्या पापांचा आणि नकळत घडलेल्या पापांचा. But for both the sins, पण दोन्ही प्रकारच्या पापांसाठी the red heifer's ash is okay. कालवडीची राख जरूर पाहिजे. Do you understand? कळतं का. That's why Jesus washed the feet of Peter also. He washed the feet of Judas also. आणि म्हणून येशूनी पेत्राचेही पाय धुतले आणि यहुदाचेही पाय धुतले. He washed the feet of Peter who unknowingly walked on the dead bones. येशूनी पेत्राचेही पाय धुतले की जो पेत्र न कळत मेलेल्या हाडांवर चालला. He washed the feet of Judas also who knowingly kicked at a bone. येशूने यहुदाचेही पाय धुतले की ज्या यहुदाने मुद्दामून कळूनही हाडांना लात मारली. Do you understand now, people? समजतं का आता. Praise the Lord. दोन्ही प्रकारच्यांचे येशूनी धुतले पाय. That is why it's called the water of आणि purification. म्हणून त्याला म्हणतात शुद्धीकरणाचे पाणी. Second point. दुसरा मुद्दा, The red heifer has been found. तांबडी कालवड सापडली. The red heifer has been found. तांबडी कालवड सापडली. The rare red heifer is found. फार दुर्मिळ अशी तांबडी कालवड सापडली. The most expensive animal is found. फार महाग असं जनावर सापडलं. What is that red heifer? ती तांबडी कालवड कोण आहे. It is our Lord Jesus Christ. येशू ख्रिस्त त्याचं नाव आहे. Jesus is a red heifer. येशू आपली तांबडी कालवड आहे. Jesus is the red heifer. येशू आपली तांबडी कालवड आहे जी इथं आपल्याला विनयार्ड मध्ये सापडलेली आहे. Amen. ज्यूइश लोक अजून शोधतायत. Even its hooves should be red. आणि त्याचे जे खूर आहेत ते पण लाल पाहिजे, तांबडे. Actually, this doesn't have, even its hooves should be red. खूर आहेत ना तेही तांबडेच हवेत. Full, even the tail has to be red. शेपूट पण तांबडं हवं. Even the tip of it has to be red. सगळं अख्खं ते लाल पाहिजे It's जनावर. not only the hair, but the skin has to be red. फक्त केस नाही तर कातडी पण त्या जनावराची लाल पाहिजे. The ears have to be red. Nose has to be red. कान लाल पाहिजे, नाक लाल पाहिजे, तांबूस म्हणजे लाल. Every portion is checked up that there is not even a spot of white or भाग other आणि color. भाग ते तपासायचे की याच्यावरती पांढरा डाग कुठेही नको. Even the hair, केसही. they say even if there are 2 strands of hair and one hair has become white or gray, it is rejected. समजा 2 केस आहेत आणि त्या 2 केसातनं एक केस पांढरा पडलाय तरी सुद्धा ते कालवड ते नाकारायचे, म्हणायचे नाही ही कालवड नाही चालणार. That's why अख्खी लाल today पाहिजे. they have not found the red heifer. म्हणून तर ज्यूइश लोकांना आजपर्यंत ही तांबडी कालवड कुठे सापडतच नाहीये. Amen. आणि म्हणून हा जो विधी आहे ना तो त्यांना करताच येत नाही. That's why they cannot do any sacrifices. म्हणून हा जो विधी आहे ना तो त्यांना करताच येत नाहीये. They cannot do it. Even the priest cannot do, because the priest becomes unclean. Even before he enters the temple, he becomes unclean because maybe there was a bone in underneath. याजक सुद्धा करू शकत नाहीये कारण की याजकही अशुद्ध होतो. मंदिरामध्ये जायच्या अगोदर याजकाने सुद्धा कुठे काही हाडांना वगैरे लात मारली असेल किंवा नकळत एखाद्या मृतदेहावरती पाय ठेवला असेल तर काय माहित ना. Praise the Lord. Amen. They cannot do without the red heifer. या ऍक्च्युली या तांबड्या कालवडीशिवाय ज्यूइश लोकांचं होतच नाहीये काम. Amen. आमेन. And we Gentiles, God has revealed to us and we have found the red आणि heifer. आपण मात्र परराष्ट्रीय
आणि आपल्या परराष्ट्रीयांना देवाने हे प्रगट केलं आणि आपल्याला ही तांबडी कालवड येशूत सापडली. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. And this Jesus, आणि येशू, he has come for us as the red heifer. हा येशू तांबडी कालवड बनून आपल्यासाठी आला. Amen. आमेन. And he has washed away our sins. येशूनी आपलं पाप धुतलं. Bible says, बायबल you know म्हणतं, why red? का लाल? Though your sins are like scarlet red, I will make them white as snow. जरी तुझी पाप लाखेसारखी लाल असली तरी त्या पापांना मी बर्फासारखं पांढरं शुभ्र करीन. He became red because he took our sins. तो लाल झाला का? आपल्या पापांनी माखला म्हणून लाल And झाला. when he became red, he cannot be brought in the temple gates because he had sin on him. आणि लाल झाला की त्याला मंदिराच्या गेटापाशी आणू नाही शकत का? कारण त्याच्यावर पाप आहे. Do you understand what I'm saying? समजतं का? म्हणून त्याला टांगलं कुठे? बाहेर. A lamb can be brought inside, एखादं कोकरू आत आणलं जाऊ शकतं. but the moment the red heifer was found, पण ज्या क्षणाला तांबडी कालवड सापडते, everybody said, सगळे म्हणायचे, don't bring it in the temple. तांबडी कालवड आत आणू नका, It is red. मंदिरात आणू नका, लाल आहे. They said, why? मग ते विचारायचे का रे? Moses said, मोशेने विधी लावलाय. we don't know the meaning, आम्हाला अर्थ माहिती नाही पण मोशेने विधी लावलाय. but we know it. आम्हाला एवढं माहिती आहे. In Isaiah 1:8, यशाया 1:8 मध्ये, though your sins are like scarlet, I will make them white as snow. पण आज बिलीवर या नात्याने आपल्याला कळलेलं आहे, यशाया 1:8 मध्ये लिहिलेलं आहे, जरी तुझी पाप लाखेसारखी लाल असली तरी मी त्या पापांना बर्फासारखं पांढरं शुभ्र करीन. He became red because our sin तो was लाल on him. झाला कारण आपलं पाप त्याच्यावर आलं. Do you understand? समजतं का? लाल का? This red is because our sin was there. हे लाल का? लाल कारण की आपलं पाप त्याच्यावर गेलं म्हणून And तो लाल. he could not be taken to the temple with this redness. आणि या लाल रंगाने त्याला मंदिरात एंट्री नव्हती. Nobody could do it. कोणीही त्याला मंदिरात या लाल रंगानिशी घेऊ शकत नव्हतं. The high priest, प्रमुख याजक, the moment they found the red heifer, ज्या क्षणाला प्रमुख याजकाला तांबडी कालवड मिळायची when they checked it up, आणि जेव्हा ती तांबडी कालवड ते व्यवस्थित तपासायचे they used to put a rope around its neck आणि मग तिच्या गळ्याला ते दोरी बांधायचे. from far away. लांबूनच It used to be taken out. लांबूनच ते ती बाहेर ठेवायचे They used to pull the red heifer. आणि कालवडीला असे खेचायचे Can you imagine? दोरीनं. They were pulling that red heifer त्या तांबड्या कालवडीला ते लांबनच दोरीनं खेचायचे down the streets. रस्त्यांवर खाली. Via Doloroso. दोलारोसा. They were all taking that red heifer. त्या तांबड्या कालवडीला ते घेऊन जात होते. कळतं? And it was unlike any other lambs because it was a very strange looking animal. आणि बाकीच्या कुठल्या कोकरू किंवा मेंढरासारखं नाही, तर हे जनावर तर विचित्रच दिसायला बाबा त्या रस्त्यावरनं चाललेलं. That is my third point. Why the red heifer? तो माझा तिसरा मुद्दा. लालच का? Why the red heifer? लालच कालवड का किंवा तांबूसच कालवड The का? Jews are perturbed even today. ज्युईश लोक, यहुदी लोक आजही शोधतायत. They are shocked about this red त्यांना heifer. धक्का बसतो या तांबड्या कालवडी विषयीनं. God is speaking a spiritual message. देव एक आत्मिक संदेश देत आहे. You know, on the Mount Moriah, they had the golden calf. मोरिया पर्वतावर तिथे त्यांनी सोन्याचं वासरू केलं. And then Moses crushed that golden calf and put it in the water and made them to drink. डोंगराखाली इस्रायली लोकांनी सोन्याचं वासरू केलं. मोशे खाली आला. मोशेनं ते वासरू जाळायला लावलं, त्याची राख पाण्यात घालायला लावली आणि प्यायला लावलं त्यांना. God says, देव म्हणाला, one day एक दिवस I will crush it, आणि अशा put it in the water, सगळ्यात चुरगळून अशा पाण्यात घाली, make the people to drink, त्याची राख करून पाण्यात घालून लोकांना प्यायला लावीन and it will bring death to them. आणि मरण येईल सगळ्यांवर. मरण. But पण if they take the ash of the red heifer जर या तांबड्या कालवडीची राख लोकांनी घेतली and put it in the water आणि पाण्यात घातली and they sprinkle on the people, आणि ते पाणी जर त्यांनी लोकांवर शिंपडलं they shall become clean. तर ते स्वच्छ होतील. हालेलुया. And then they used to drag that red heifer down the streets. आणि मग या तांबड्या कालवडीला दोरी बांधून ते रस्त्यावरनं खेचत They used न्यायचे, to pull खेचायचे and everybody used to be watching it. आणि खेचून घेऊन जात असताना सगळे बघायचे कालवड आहे And they used to say, आणि म्हणायचे, oh, बापरे, this strange red heifer. हे विचित्र तांबडी कालवड, What is this redness on it? काय लाल लाल आहे हे, What काय is this red color, daddy? हा लाल रंग आहे डॅडी. Why it is so different than other animals? इस्रायली पोरडोर विचारायची, डॅडी डॅडी लाल रंग का डॅडी? दुसऱ्या जनावरासारखं हे जनावर का नाही Why डॅडी? it's not like the other lambs? का बाकीच्या कुकरासारखं मेंढरासारखं हे जनावर दिसत नाही डॅडी? Why is so different? डॅडी
हे लाल काय डॅडी? I don't know, son. मला माहित नाही रे बाळा, I don't know. मला माहित नाही बाळा. Moses said to take a red heifer. आपल्या मोशेने विधी लावून दिला होता की तांबडी कालवडने, मला माहित नाही का? But we know पण आपल्याला कळलं, the red heifer was carrying the cross on Good Friday. आपल्याला कळलं की तांबडी कालवड गुड फ्रायडेच्या दिवशी लाकडी वधस्तंभ घेऊन निघाली. All the blood was flowing down. सगळं रक्त वाहत चाललं And he was dragged outside the temple आणि त्याला gates. मंदिराबाहेर त्यांनी खेचलं. He was not even allowed to enter the temple. त्याला मंदिरामध्ये यायची परवानगी पण नव्हती. Jesus was not crucified in the temple येशू gates. मंदिराच्या आत वधला नाही. No, no, no. येशू मंदिराच्या आत खेळला नाही. All his years he had been in the temple. सगळी वर्ष त्याने आयुष्यातली मंदिरात घालवली. But पण when he was taking the cross, जेव्हा वधस्तंभ उचलला it was आणि outside. मरायची वेळ आली तेव्हा बाहेर मेला, आत नाही. In those times, त्या जमान्यात from the Mount of Olives to the temple, there was a bridge. जैतुनाच्या डोंगरापासून मंदिरापर्यंत एक पूल होता, पूल. And on that bridge, they used to pull this animal. आणि त्या पुलावरनं ही कालवड ते खेचून घेऊन जायचे And they used to pull the animal. आणि त्या कालवडीला ते खेचत खेचत And जायचे everybody used to be shouting. आणि सगळे ओरडायचे. They didn't know. त्यांना माहित But नाही, all used to say, पण सगळे ज्यूइश लोक ओरडायचे, he's going to be killed on that altar. ही कालवड वेदीवर मरणार आहे बघ. Big altar they used to make at Mount of आणि Olives. मोठी वेदी ते जैतुनाच्या डोंगरापाशी तयार करून And they used to ठेवायचे say, he'll be killed there. आणि सगळे म्हणायचे ही कालवड आता मरणार बघ The priests will kill it. आणि याजक या कालवडीला मारेल The बघ. scribes will kill it. फरीसी आणि शास्त्री या कालवडीला मारतील बघ. Come on, let us go. चला चला सगळ्यांनी जाऊया, चला चला सगळ्यांनी जाऊया. And they used to all rush to the Mount of आणि Olives. सगळे त्या डोंगरापाशी धावायचे. ती अशी गजबज गजबज सगळीकडे. That is my Lord Jesus. ती कालवड माझा येशू आहे. He was carrying the cross. तीच कालवड माझा येशू ज्याने उचलला वधस्तंभ. Do you understand? समजतं का? The children and the people all cried. लहान मुलं आणि लोक, लहान आणि थोर सगळे रडले, They used to cry. सगळे रडायचे. Oh, now he's going to be killed. आता ही कालवड मरणार, He's going to be killing it. आता तो मरणार, आता ती मरणार. See his red color. लाल लाल रंग बघा, What a different color. तांबूस तांबूस रंग बघा ना, काय वेगळा रंग What आहे, is a different color? काय वेगळाच रंग आहे रे. आता मरणार बघ. The only one. एकच, Only one. एकटाच. Maybe for 1,000 years, only one. हजारो वर्षांपर्यंत एकटाच. Yes. हो. That's why I said till date, only 8 or 9 heifers were found and म्हणून was मी तुम्हाला slain. सांगितलं ना की आतापर्यंत 8 ते 9 तांबड्या कालवडी ज्यूइश लोकांना Now सापडल्या. the Jews are searching for the ash. They are saying the previous heifer they had killed, maybe those priests must have kept the ashes somewhere, so we can take the ash. At least the priest will become clean and he can go into the temple. आता सध्याच सांगतो, ज्यूइश लोक शोधात आहेत की कमीत कमी अगोदरची राख कुठेतरी ठेवलेली असेल तर ती राख त्यांना कुठे मिळते का या शोधात ते आहेत, की कमीत कमी ती सापडली तर याजक तरी शुद्ध होईल आणि त्याला तरी परवानगी मिळेल, अशा शोधामध्ये सध्याला ज्यूइश नेशन आहे. Praise the Lord. आमेन, Amen. आमेन. That's why you see म्हणून तुम्ही पाहत when असाल, Jesus was on the cross येशू जेव्हा वधस्तंभी होता and the soldiers put the spear, आणि शिपायांनी जेव्हा भाला भोसकला, what came out? काय आलं, Huh? काय बाहेर आलं, What came out? काय बाहेर आलं, Blood and water. रक्त आणि पाणी. First came the blood, अगोदर आलं रक्त, then came the water. नंतर आलं पाणी. Blood for our sins, रक्त आलं आपल्या पापासाठी, once and for all. रक्त आलं आपल्या पापांसाठी एकदा आणि कायमचं, Water for our daily purification. पाणी आलं आपल्या रोजच्या साफसफाईसाठी. It came out of the ash. ते आलं त्या राखेतनं. येशू नावाच्या कालवडीच्या राखेतून निघाले ते पाणी जे धुते तुला आणि मला दररोज. Nobody knows. कुणाला माहित नाही. Even till today people say, why water came out? आजपर्यंत लोक विचारतात पाणी का येशूच्या बाजूतून They बाहेर give आलं, many scientific explanation. आणि कितीतरी ते लोक शोध करतात आणि काही ना काही कारण सांगतात. But the spiritual explanation is, it is the washing of the water. आत्मिक स्पष्टीकरण हे पाण्याचं धुणं आहे. Praise the Lord. Amen. That's what the water came out. पाणी यासाठीच बाहेर आलं त्याच्या बाजूतून. That is our glorious Savior Jesus. हाच आपला वैभवशाली तारणारा येशू ख्रिस्त, The red heifer. तांबडी कालवड. And it will never be found. आणि ही कालवड कुठेही सापडणार नाही. Jesus is saying, येशू म्हणतो, I am still the red heifer. पुढे जाशील किती जाशील राजा, मीच ती तांबडी You कालवड will आहे. never find a red heifer. तांबडी कालवड तुला नाही सापडणार. Now the red heifer will never be found. आता तांबडी
तांबडी कालवड ज्युईश लोकांना सापडायची नाही. Amen. Amen. Because Jesus is the red heifer. येशू ती तांबडी कालवड आहे, ती त्यांना कुठे सापडायची? For 2000 years they didn't find it. What they will find now? 2000 वर्ष ते ज्युईश लोक तांबडी कालवड शोधता, सापडली नाही. आता कशी सापडणार? नाही सापडणार. It will never be found. कधी सापडणार नाही ज्युईश लोकांना ती तांबडी कालवड. Because कारण if they find it, जर त्यांना तांबडी कालवड हे जनावर सापडलं, what they will do? तर ते काय करतील? They will start off with all their rites and rituals. ते परत तो विधी करतील ना. घेतील तिला, जाळतील तिला, राख करतील तिची. And Jesus said, आणि येशू म्हणाला, He has come to do away with all the laws. सगळे नियम आणि सगळे विधी बाजूला टाकायला येशू आला. Amen. Amen. He has come to do it away with it. सगळे नियम आणि सगळे विधी बाजूला सारायला येशू आला. तर आता येशू कशाला परवानगी देतो ती तांबडी कालवड त्या यहुदी लोकांना मिळायची? Amen. आमेन. Because कारण if they start doing that, that means Jesus died in vain. जर त्यांना कुठेही तांबडी कालवड सापडली तर याचा अर्थ असा होईल ना की येशू उगीचच मेला. Some of the Jews are afraid. काही ज्युईश लोक घाबरतायत. Because कारण once these fellows bring the heifer, there will be a war. एकदा का तांबडी कालवड यांना कुठे सापडली आणि त्यांनी हे जनावर आणलं तर युद्धच होणार. Simon rightly said it. शिमोन बरोबर बोलला. Jesus is born for the rising and the pulling down of many people. शिमोन त्या मंदिरात बरोबर बोलला येशू बाळाला बघून की अनेकांच्या पडण्यास आणि उचलण्यास आणि पडण्यास हा कारणीभूत होईल. Praise the Lord. कोण? येशू. Amen. Secondly, पुढे the heifer should be such that no yoke had come on its neck. कालवड अशी पाहिजे की ज्या कालवडीवर कधी कोणी कुठलं जू नाही टाकलं. That speaks of his willingness to die for us. आता याच्यातून त्याची स्वेच्छा दिसते की तो स्वेच्छेनं आपल्यासाठी मरायला तयार झाला. Lo, I come to do your will, O God. पहा मी तुझी इच्छा पूर्ण करायला पुढे आलो देवा. In the volume of the book it is written of me. पहा पुस्तकांमध्ये माझ्याविषयी लिहिलेलं आहे. I delight to do your will, O God. आणि तुझी इच्छा पूर्ण करणं माझा आनंद आहे. See, he was not dragged to death, he walked himself. त्याला मरणाकडे त्यांनी फरफटत नेलं नाही, तो स्वतःहून गेला. Amen. Amen. Praise the Lord. हालेलुया. And it says, आणि म्हटलंय, speak to the children of Israel that they may bring thee a red heifer. They may bring thee a red heifer. इस्रायली लोकांनी तुझ्याकडे तांबडी कालवड आणावी. लोकांना सांग की तांबडी कालवड घेऊन या. That means म्हणजे the money was not brought from the temple, it's the people who paid it. पैसा मंदिरातला नाही, लोकांनी पैसे भरून ती तांबडी कालवड आणली. Amen. याचा अर्थ हा होतो. And they see that priest leading that red heifer right up till the Mount of Olives. आणि मग ते पाहिजे की याजक त्या तांबड्या कालवडीला त्या जैतुनाच्या डोंगरापर्यंत घेऊन चाललाय. Hebrews 13:11 says, इब्री 13:11. let us go therefore with him outside the camp. इब्री 13:11. म्हणूनच तर चला आपण त्याच्या बरोबर वेशी बाहेर जाऊया. Amen. Amen. He was taken at the hill of Golgotha, त्याला गोलगथा नावाच्या टेकडीपाशी नेले, the place of the skull, जिथे कवटीची जागा आहे. and there आणि he was put on the cross. तिथे त्याला वधस्तंभी त्यांनी उभं केलं. You know what Pilate did? पिलातानी काय केलं माहितीये? He washed his hand when he saw Jesus. पिलातानी येशूला पाहिलं आणि हात धुवून टाकले. He washed his hand. पिलाताने येशूला पाहिलं आणि हात धुतले. He fulfilled the Old Testament prophecy. न कळत जुन्या करारातली भविष्यवाणी पूर्ण केली पिलाताने. He washed the hands of the Lord. त्याने प्रभूपासून आपले हात धुवून टाकले. Because Deuteronomy 21:6 कारण says, की अनुवाद 21:6 म्हणतं, अनुवाद 21:6. the leaders when they gathered together, they washed their hand on the dead body of the red heifer. अनुवाद 21:6. आणि त्या वधलेल्याच्या जवळच्या नगराचे जे वडील असतील त्या सर्वांनी ओढ्यात मान कापलेल्या त्या कालवडीवर आपले हात धुवावे. See that? बघा, He has to wash it on the red heifer. सगळ्या लीडर लोकांनी तांबड्या कालवडीवर हात धुवावा. Everybody washed their hands. सगळ्यांनी हात धुतले. We all washed our hands आम्ही सर्वांनी हात धुतले. on the death of the red heifer. तांबड्या कालवडीवर हात धुतले आम्ही सर्वांनी. Amen. Amen. Why the red heifer? का तांबडी कालवड? Because Jesus opened not his mouth. कारण येशूनी आपलं तोंड उघडलं नाही. He opened not his mouth, but like a dumb animal he was. येशूनी आपलं तोंड उघडलं नाही, तर मुक्या जनावरासारखाच तो उभा राहिला. Praise the Lord. आमेन. And the हालेलुया. cedar wood and the hyssop and the
color red was put on the आणि fire. मग गंधसरू एजोप व किरमिजी रंग त्या राखेत मिसळला. It all has figures, but I have no time. In Isaiah 53:2, it has all the prophetic meaning. All these three things that had been put in the fire, it was speaking prophetically. यशया 53:2-3 यामध्ये हा सगळा भविष्यवाणीपर अर्थ आहे. मला सांगायला एवढा वेळ नाही, पण त्यांनी त्या कालवडीच्या राखेत गंधसरू लाकूड आणि एजोप झुडूप आणि किरमिजी रंग मिसळला. याच्या मागे एकेकाच्या मागे पण अर्थ आहे, एकेकाच्या मागे. Amen. आमेन. And then मग that red heifer was killed. ती तांबडी कालवड मारली जायची, कापली जायची. Everybody saw it. सगळ्यांनी पाहिलं. And then it was put on the wood and it was burned. आणि मग ती कापलेली तांबडी कालवड लाकडावर ठेवून जाळायची. Became ash. तिची राख व्हायची. Completely burnt. पूर्ण जाळायची. Completely burnt. सगळ्या सकट तिचं सगळं जाळायचं. Ash was taken. आणि मग तिची राख घ्यायची. And it was kept in one place. ती राख एका ठिकाणी ते ठेवायचे. They used to take in a water. पाणी घ्यायचे. Flowing water. वाहतं पाणी. Spring water. वाहतं झऱ्याचं Not पाणी. a cistern water, but a spring of water. विहिरीतलं नाही, वाहतं झऱ्याचं पाणी. And it was added, the ash was added. वाहतं झऱ्याचं पाणी घ्यायचं. वाहत्या पाण्यात या कालवडीची राख मिसळायची. Everywhere that water was kept. आणि हे पाणी मग सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यात ठेवायचं. And the water was sprinkled on the people. आणि हे पाणी मग लोकांवर Every शिंपडायचं. day. रोज Sometimes in a day 100 times. कधीतरी तर एखाद्या दिवसात शेकडो वेळेला. Because कारण 100 times people used to be walking up and down. शेकडो वेळेला लोक हात बाहेर चालायचे. All the dead bones and the dead bodies were there on the ground. शेकडो वेळेला जमिनीखाली पुरलेल्यांवरती त्यांचे पाय पडायचे. And that showed that they became unclean every time. शेकडो वेळेला ते लोक अशुद्ध व्हायचे. And God was telling us, आणि देव जणू आपल्याला सांगत होता, you are becoming unclean every day. अगणित वेळेला रोजच्या दिवशी तू अशुद्ध होतोय. Unclean thoughts, unclean minds, unclean words. अगणित वेळेला दररोजच्या दिवशी अशुद्ध विचार, अशुद्ध गोष्टी, अशुद्ध कृत्य सुद्धा कधी कधी तुझ्याकडनं होत आहेत. That's why म्हणून you need the daily cleansing of the word. तुला रोज या बायबल मधून स्वतःला धुवायला लागेल. Praise the Lord. Amen. Every day we become unclean. रोज आपण अशुद्ध होतो. And every day he washes us by the आणि word. रोज हे बायबल वाचलं की तो आपल्याला धुवून काढतो. Beloved people, प्रियानो, what God is telling us on this Good Friday. देव या गुड फ्रायडेला आपल्याला काय सांगतो? Look at the ash first. अगोदर राख बघा. There is the ash. राख आहे. What does the ash speak? राख म्हणजे काय? That I died for you. राख म्हणजे मी तुझ्यासाठी मेलो. Your place I have taken. राजा तू मरायचा होता, पण मी Every मेलो. time the children of Israel looked at the ash, they knew that it was the ash of the red heifer. ज्या दरवेळेला इस्रायली लोक राखेकडे बघायचे त्यांना कळायचं ही कालवडीची राख आहे. Once and for all, एकदा आणि कायमची. the red heifer was killed. तांबडी कालवड त्यांनी मारली आणि राख केली. But the ash remained there for 1000 years. ती राख हजारो वर्ष तिथे असायची. It was used and used every ती day. राख ते रोज वापरायचे पाण्यात घालून. Jesus is telling येशू आपल्याला सांगत आहे, my children, माझ्या मुलांनो, I died for you on मी the cross. तुझ्यासाठी वधस्तंभी मेलो रे. I was burnt up on the cross. तुझ्यासाठी वधस्तंभी मला जाळले रे. Completely. पूर्णपणे मी संपलो. Your sins are dealt with. आणि तुझ्या पापांचा कारभार वधस्तंभी मी केला. पण I have also solved your future problem. तुझ्या भविष्यातली समस्या पण मी सोडून चाललो. Every time you sin, ज्या वेळेला आता याच्या पुढे तुझ्याकडून पाप होईल, I have left my ash. माझी राख सोडून चाललो मी तुला. And let the priest put that ash in the water आणि याजकाने ती राख पाण्यात घालावी and sprinkle upon आणि it. लोकांवर शिंपडावी. Irrespective of who he was, what kind of sin he committed. मग तो कोण आहे, त्यांनी कुठली चूक किंवा पाप केलंय ते काही गृहीत धरू नका. No matter how many dead bodies you walked on, किती मृतदेहांवरती तू चाललायस, don't criticize them. कुणाची निंदा करू नका. But you priest just sprinkle it upon the water if they come to you. पण तुम्ही जे माझे याजक आहात, तुम्ही जे माझे प्रचारक आहात, तुम्ही ती राख मिसळलेलं पाणी व्यवस्थित लोकांवर शिंपडा. They should come to you. लोकांनी तुमच्याकडे आलं पाहिजे. Every time when the devil troubles you जेव्हा सैतान तुम्हाला त्रास देतो and he tells you, आणि सैतान तुम्हाला असं सांगतो, see a sinner, पापी आला, what a big sinner. काय मोठा पापी आहे बघ. You tell him, त्या सैतानाला तुम्ही सांगा, Jesus, my red heifer, has माझी- died for me. येशू माझी तांबडी कालवड माझ्यासाठी मेला. And his ash is ready for me. त्याची राख माझ्यासाठी तयार आहे. The shadow is good.
सावली चांगली आहे. The shadow, this is the shadow is good. ही सावली चांगली आहे. But isn't this better? सावलीपेक्षा वस्तुस्थिती चांगली नव्हे का? Isn't this Jesus Christ better? येशू ख्रिस्त चांगला नव्हे का सावलीपेक्षा? Shadow is just a shadow. सावली तर सावली आहे. It does not give us so much joy. सावली एवढा आनंद देणार नाही. But पण when the shadow points out to this person, जेव्हा सावली या माणसाकडे आपल्याला बोट दाखवते, it gives us great joy. किती आनंद होतो. It gives us great joy. किती मोठा आनंद. Brought the cleansing that would endure. In the fire, the sacrifice burned. For redemption, His love we learned. He is the Lamb of God. He gave His life to take our sins abroad. From the cross, redemption flows. The red heifer's blood, His love shows. Without blemish, the Lamb was slain. For our healing, He bore our pain. Through His blood, we're washed anew. The Lamb of God, forever true. He is the Lamb of God. He gave His life to take our sins abroad. From the cross, redemption flows. The red heifer's blood, His love shows.